One and all. I am Dr. A.S. Pathan. It's my immense pleasure to welcome you all on behalf of Civil Engineering Department, Devgiri Institute of Engineering and Management Study for this online Inspire Talk series. Devgiri Institute of Engineering and Management Study is known for imparting technical and professional skill among the student with an aim to create better tomorrow for the society. DIMS is known for nurturing and maintaining quality environment for academic excellence, for bringing about social change. DIMS imparting holistic training to all the students so that they develop right kind of attitude, knowledge and skill which will help them to serve the nation in better way. To cater the needs of all students, staff members and all other professionals in engineering field, DIMS is providing them guidance from the expert of various fields through this Inspire Talks series. Today, we are blessed to have Engineer Praveen Kole sir, Superintending Engineer at Water Resources Department, Government of Maharashtra, India. Presently, he is working at Pune Irrigation Circle. Dr. Ullas Shivurkar sir, Director DIMS. Dr. G.R. Gandhe sir, Head PG DIMS. Dr. S.D. Shinde sir, Head Civil Engineering Department DIMS. All department head, staff members and dear students. A warm welcome to one and all. Before preamble to the session, I would like to play a small video of the Praveen Kole sir. So I am going to share that video. तुम्ही आता बोलत होतात की जे तुमचं ज्ञान तुम्ही अभ्यासातून घेतलं ते तुम्ही अपडेट करत गेलात. हे किती महत्वाचं आहे. म्हणजे आपण जे शिकतो थोडक्यात काय की तुम्ही जो विषय शिकता त्याबरोबरीनं अन्य विषयांचं ज्ञान मिळवणं या विद्यार्थ्यांनी जे या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत त्यांना किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितच फार महत्वाचं. म्हणजे मी एक सुविचार नेहमी म्हणजे वाचतो आणि त्याचा अवलंब करतो. मोर यू लर्न, मोर यू नो दॅट हाऊ लिटल यू नो. वंडरफुल. कसं होतं की जेवढं जास्त तुम्ही शिकत जातात तेवढं तुम्हाला कळायला लागतं की मला किती कमी माहिती आहे. कारण जग हे अफाट आहे, ज्ञान अफाट आहे. आणि आज जगामध्ये जे पेटंट होतात किंवा जे शोध लागतात, रिसर्च होतात, पीएचडी होतात, हे पीएचडी म्हणजे शेवटी काय की हा सुद्धा जगाच्या इतिहास ज्ञानामध्ये टाकलेली भर आहे. आणि दिवसभरामध्ये असे कितीतरी भर पडत असते आणि आपण आपलं नॉलेज जर अपडेट केलं नाही तर आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सक्षम होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की दिवसभरामध्ये किमान आपण आपल्या क्षेत्रामध्ये काय चाललंय, काय घडामोडी होत आहेत हे आपण त्याच्यावर लक्ष ठेवून असलं पाहिजे. आणि त्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे आपण समजा स्थापत्य अभियांत्रिकी असाल आणि समजा जलसंपदा किंवा बांधकाम क्षेत्राशी निगडीत असाल तर ह्या क्षेत्राशी निगडीत ज्या संघटना असतात त्याच्या संबंधी जे मासिकं निघतात किंवा वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या संबंधित काही स्तंभ लिहून येतात तर ते वाचण्याची किंवा याच्या संबंधित ब्लॉग्स आहेत याच्याशी आपण जर निगडीत आपलं हे ठेवलं तर आपल्याला ह्या जगातल्या घडामोडी आपल्याला समजतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असेल असं नाही, पण किमान काय चाललंय एक ब्रॉड लेवलला तरी आपल्याला माहिती असणं, आपण स्वतःला अपडेट ठेवणं हे तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला कसं अपडेट ठेवता? दोन पद्धतीने अपडेट ठेवतो. पहिली गोष्ट म्हणजे काम करत असताना आपल्याला जर जाणवलं की आता हा नवीन कार्यप्रकार येऊ घातले. फॉर एक्झाम्पल जसं मी मगाशी म्हणालो की ई प्रशासन हे नवीन ICT नावाची एक नवीन गोष्ट आता येऊ घातलेली आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्यापैकी त्याचा वापर आता होतोय. रेल्वे बघितली असेल किंवा बँका बघितलं असेल यांची कार्यपद्धत पूर्णपणे बदललेली आहे. ती संपूर्ण आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच आपण सेवा घेतो. तर शासनामध्ये अशा पद्धतीचा अवलंब व्हावा अशी शासनाची पण इच्छा आहे आणि सगळ्या सिस्टमची पण इच्छा आहे. मात्र ती जे ट्रान्झिशन आहे म्हणजे फिजिकल कागदापासून तर ऑनलाईन सर्व्हिस डिलिव्हरी पर्यंत याच्यामध्ये खूप काळ जाणार आहे किंवा याच्यामध्ये दिस ट्रान्झॅक्शन विल बी व्हेरी डिफिकल्ट. तर मला असं वाटलं की दिस विल बी न्यू इरा आणि म्हणून मी त्याचं शिक्षण घेतलो. तर जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये कमी नॉलेज आहे पण हे क्षेत्र महत्वाचं आहे तर फॉर्मल असेल, इन्फॉर्मल असेल, चर्चा असेल, त्याच्यामध्ये युट्यूबचे व्हिडिओ आहे. आता तर जग इतकं सोपं झालं की कोर्सेरा आहे, EDX आहे, NPTEL आहे. म्हणजे आपण बटन दाबलं की आपल्या समोर एज्युकेशन हजर आहे आणि कुठलाही पैसा खर्च न करता तुम्हाला द्यायचा वेळ आणि तुमची बुद्धी. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यामध्ये इच्छा असेल तर निश्चितपणे कुठलाही विषय तुम्हाला शिकता येईल. अगदी चायनीज भाषा असेल किंवा रोमन
असेल, एखादा इन्स्टिट्यूशनल लॉचा कोर्स असेल, तो सुद्धा कोर्स करणं सहज शक्य आहे आज आपल्याला शक्य आणि आहे. दुसरी गोष्ट की आता अभियंत्याची किंवा सरकारी लोकांची धारणा कशी की मला कसं काय, मला उपयोग काय त्याचा, तर असं अजिबात नसतं. कुठल्याही गोष्टीचा कुठे ना कुठे आपल्याला त्याचा फायदा निश्चित होत असतो. त्यामुळे सध्या वेळ जर आपल्याकडे असेल तर निश्चित त्याचा उपयोग केला पाहिजे. वाचायला आवडतं? निश्चित. काय वाचता? जनरली मी आत्मचरित्र मला जास्त आवडतात आणि जेव्हा कधी डिप्रेशन असतं किंवा आपल्याला वाटतं की आता ह्यातून कसा मार्ग काढायचा, तेव्हा बऱ्याच मोठ्या लोकांची आत्मचरित्र माझ्याकडे पुस्तकं आहेत. एवढ्यात काही वाचलं नवीन? एवढ्यात आता कालच मी यांचं पु ल देशपांडे यांचं एका कोळीयाने हे पुस्तक वाचत होतो. सुंदर पुस्तक आहे. आणि कसं असतं की जेव्हा आपण अशी वेगळ्या प्रकारची पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याशी ते निगडीत होतात बऱ्याचशा घटना. त्यातून एक वेगळं इन्स्पिरेशन आपल्याला. एखादा कोणी असा आयडॉल इन्स्पिरेशन करणारा आहे तुमच्या समोर? तुम्ही आत्मचरित्र वाचता, सगळ्यात आवडलेलं आत्मचरित्र कुठलं? नाही, आता त्यात कसं आहे की एक सिंगल पर्सन आयुष्यामध्ये आपल्या जसे वेगवेगळे घटक असतात, ओके, तसं माझ्या पण डोक्यामध्ये ह्या विषयासाठी हे समजा आपल्याला एक लोकाभिमुख राज्य कसं करायचं हे जर पाहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आयडॉल आहेत. अर्थात. त्याचप्रमाणे एखाद्या सायंटिस्टने कसं काम करायचं किंवा काय त्याच्यामध्ये करू शकतो आणि कशी या शास्त्रामध्ये भर करू शकतो, तर हे जर आपल्याला बघायचं असेल तर रघुनाथ माशेलकर सर आहेत, जयंत नारळीकर सर आहेत. बरोबर आहे. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काही दादा मंडळी आहेत. तर माझं हे असं आहे, म्हणजे माझं तत्व असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये ते दादा आहेत ते दादा कशामुळे झाले, काय त्यांनी काय गोष्ट केली, हे शिकण्यामध्ये मला जास्त उत्सुकता आहे. वा. असंच काही वर्षांनी तुमचंही नाव घेतलं जाईल असा एक विश्वास मनामध्ये आहे सर कुठेतरी. त्या दृष्टीनं तुम्ही हे बघा, आपण ठरवून तर असा प्रयत्न करत नाही, पण आज ज्या पद्धतीनं तुम्ही काम करता आहात, तुम्हाला असं वाटतं की भविष्यात अनेक मुलं मला प्रवीण कोल्हेंसारखा अभियंता व्हायचंय असं म्हणतील? खरंच जसं तुम्ही म्हणालात ना तसं करण्यासाठी हे सगळं चाललंय, म्हणजे असं नाहीये, नसतं. पण कसं असतंय की ह्या सगळ्या प्रोसेस मधून मला एक आनंद मिळतो. शेवटी कसं आहे की आपल्याला निसर्गाने दिलेली सगळ्यात मोठी देणगी कुठली, तर आपल्या आयुष्यातले एका दिवसातले 24 तास. बरोबर. आता ह्या 24 तास तुम्ही कसे ऑप्टिमाइज करतात आणि त्यातून जास्तीत जास्त आयुष्यातला आनंद कसा घेतात याच्यावरती तुमच्या आयुष्यातलं सुख अवलंबून आहे. मी त्याच अर्थाने हा प्रश्न विचारला होता, कारण आपल्याकडे पण आपण कोणतीच गोष्ट खरं तर ठरवून करत नाही की मी आता असा माणूस होणार आहे, या दरवाज्यातनं गेलो की मी असा होऊन बाहेर पडेल, असं कधीच आयुष्यात होत नाही. पण आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी करतो, कारण सुरुवातीपासून तुम्ही वेगवेगळ्या अर्थाने एक गोष्ट सतत बोलता आहात. 100% योगदान देणं, पेशन्स ठेवणं, चांगलं काम करणं, स्वतःला अपडेट ठेवणं, जगाशी So we have Pathan, you are not audible. Am I audible? Yes, sir. You are. Pathan sir is not audible, sir. Yes. Yes, Pathan sir. Yes. So we have collected different video of Praveen Kole sir, and definitely we will distribute that video to the student. That will be helpful from their you can say the competitive examination point of view. So a true leader has the confidence to stand alone, the courage to make the tough decision, and the compassion to listen the needs of others. Such a personality we are having with us as a director, Dr. Ullah Shivkar sir. The institute has achieved a remarkable position in very short period due to its dynamic leadership. He is a prominent academician in engineering with 34 years of experience in education. He is member of Academic Council of Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lunere. Having such a leader is truly inspiring for all of us. Now I request Dr. Shivkar sir to address us. Thank you, Pathan sir. I can say today's guest, fortunately, we have now a lot of common relations. Mr. Praveen Kole,
Professor Gandhe, Professor Shinde, all the faculty members, all the head of the departments. Before starting the session, I was discussing in a formal way with Praveen Kole sir, and I really got the thing. This person is different. We may call it the Maggie sauce. Normally the slogan is Maggie sauce is different. What I was thinking before listening to him, they are a government officer, and we know that what is the image of a government officer, but that is not the case with Praveen sir. I was counting his, he is doing PhD, he has completed master's course, not only engineering but public administration, some other courses, and almost more than 14 courses, diploma, UG courses and PG courses and PhD. Then what I am remembering the great person like Srikant Jiskar. And then after you are there, Praveen sir, that is called the education. What I want to suggest with all my students that this final year, my BTech is not only the aim. You may think this is a start. It's not only we have to take technical education. Praveen sir has done a course on successful negotiation, essential strategy and skills from University of Michigan. This is what we require to develop. A successful person is what is able to develop his life skill. And accordingly, Praveen Kole sir is a successful person. When I am watching the video, you may share the same thing. I am also try to read as much as we can. Just now I finished the autobiography of Achyut Gorbole Musafir. Yes. And every engineering student should read it. That is my dream. And definitely, जे थोडं मराठीत बोलतो वाचन जे माणसाला समृद्ध करतं, श्रीमंत करतं. कोले सर तुम्ही तसे श्रीमंत आहात तुमच्या वाचनामुळे. तुमच्याकडे पैसा किती वगैरे आम्हाला काही इंटरेस्ट नाही, पण तुम्ही विचाराने तुमच्या कृतीने यू आर रिच. अँड व्हॉट जे तुमच्या मुलाखतीत सांगितलं ते सगळ्या आमच्या फॅकल्टीने आमच्या मुलांनी सुद्धा हे पॉसिबल आहे. या right now the borders are shrinking. Basically there is no borders now for getting of the knowledge. Only one border is there. If I do not want to do anything, I will not do anything. If I want to do something, I will do that. You have to cross the border. Really thankful to Kole sir with us. It's just a start, we know, but definitely I am very sure that we'll have a long-term relation, a personal relation as well as the institute relation with you, your department, your colleagues, your friends, your relatives, everybody. Now you are already a part of our Marathwada Shikshan Prasad Pandit family. But now you are a strong member, a strong pillar of the family. Thank you. Thank you. Over to you, Pathan sir. Thank you, sir, for your valuable and encouraging guidance. Now I would like to take this privilege to introduce our guest, Engineer Praveen Kole sir. Praveen Kole sir is the Superintending Engineer at Water Resources Department, Government of Maharashtra, India. Presently, he is working at Pune Irrigation Project Circle, handling the responsibility of constructions of water and irrigation infrastructure, including dam, canals, pipe irrigated network, small hydropower scheme. He is pursuing PhD at IIT Bombay as external candidate. Prior to that, he worked as executive engineer at Pune Irrigation Division, handling the responsibility of water and irrigation activities. Previously, he held the position of executive engineer and assistant executive engineer after securing first rank in Water Resources Department in Maharashtra Engineering Service Examination 2004 conducted by MPSC. Prior to that, Mr. Praveen Kole secured gold medal from Pune University for being ranker in civil engineering in 2004, and then he completed MTech from IIT Kanpur in 2007. Later in 2014, he completed IIM Indore's Executive Engineer Graduate Program in E-Governance. He also completed MBA Finance, Master of Arts in Public Administration, and hold 3 postgraduate diplomas. Mr. Praveen Kole sir is honored with several awards, including Outstanding Engineer Award by Government of Maharashtra in 2019 for his work in irrigation management. In 2019, on behalf of Water Resources Department, he received Geospatial Excellence Award for application of drone in water management.
His participation in integrated water plan was appreciated by Director General Mary. He also received Sir Vishweshwarya Award by hands of Principal Secretary, Government of Maharashtra in 2011. He is a life member of 13 technical and scientific organizations. He is a speaker at conference including India Water Works. Such an amazing personality we are having today. With this short introduction, I request Engineer Praveen Kole sir to address the session. At the same time, I would like to request all the students and participants, if you have any question or doubts, kindly post it in the chat box. Over to you, Engineer Praveen Kole sir. Okay, thank you Pathan sir for such a wonderful introduction. And I hope my screen is visible, my presentation is visible to you. Visible, your presentation is not visible right now. Just a minute, please. Sir, presentation visible आहे? नाही अजून नाही. Now it is visible. Yeah, now it is visible, right? Yeah, thank you. आणि सर्वात प्रथम मी देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज औरंगाबाद याचे डायरेक्टर आणि आमचे नवीन नूतन काका उल्हास सर, त्याचप्रमाणे गंदे सर, शिंदे सर आणि ज्यांनी मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली ते निरके सर आणि सर्व फॅकल्टी मेंबर्स. विथ ड्यू रिस्पेक्ट, मी माझं जे काय म्हणणं आहे, म्हणजे मी आता तुमच्या एवढा मोठा नाही की मी तुम्हाला काही सांगू शकेल, पण मला असं वाटतं की माझ्या अनुभवातून, माझ्या एज्युकेशनमधून किंवा माझ्या डिपार्टमेंटमधल्या सर्व्हिसमधून मी काही गोष्टी तुम्हाला निश्चित सांगू शकेल, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये त्याचा काही अवलंब केला तर निश्चित त्यांना फायदा होईल असं मला वाटतं. सो माय डिअर फ्रेंड्स, टुडेज टॉक इज व्हेरी इन्फॉर्मल आणि त्याच्यामुळे मी कुठल्याही इथे भाषेचं बंधन माझ्यावर ठेवणार नाही, कारण बऱ्याचदा काय होतं की आपले विचार फार चांगले असतात पण ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून तुमच्यासमोर मांडण्याच्या नादामध्ये ते भावना कुठेतरी हरवून जाते. त्यामुळे मी मोस्टली जे बोलणार आहे ते मराठीतच बोलणार आहे आणि मला वाटतं की तुम्ही मला समजून घ्याल. गरज पडेल तिथे इंग्लिश सुद्धा बोलूयात आपण, मी बोलेन. तर मित्रांनो, आता मी माझं प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला इंजिनिअरिंगच्या काही बेसिक गोष्टी सांगायच्या आहेत, अगदी बेसिक आहेत. आणि तुम्हाला कदाचित असाही प्रश्न पडेल की एवढा बेसिक तुम्ही का सांगताय. त्याचं कारण असं आहे की मी माझं BE सिव्हिल झाल्यानंतर जेव्हा IIT कानपूर या ठिकाणी इंजिनिअरिंगसाठी MTechसाठी ॲडमिशनसाठी गेलो होतो, तेव्हा मला इंटरव्ह्यूमध्ये पहिला प्रश्न विचारला होता, अँड दॅट क्वेश्चन वॉज व्हॉट इज इंजिनिअरिंग अँड व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर याचं नेमकं उत्तर काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की इंजिनिअरिंग इज अ व्हेरी पॉवरफुल ब्रँच आणि डेफिनेटली आपण आपल्या करिअरसोबत आपण आपल्या समाजाचं आणि देशाचं सुद्धा भवितव्य घडवत असतो, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही ब्रँच आहे. तर बेसिकली मला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मला तेव्हा काय फार चांगल्या पद्धतीने देता आलं नव्हतं. तर नंतर मी याच्यावर अभ्यास केला आणि मला जाणवलं की व्हेरी सिम्पल आहे आणि आपल्याला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. म्हणून ह्या पहिल्या स्लाइडमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की देअर इज अ डिफरन्स बिटवीन सायन्स, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. सो व्हॉट इज सायन्स? सो सायन्स इज इन व्हेरी सिम्पल लँग्वेज, इट इज द प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग नॅचरल रूल्स. म्हणजे काय की सायन्समध्ये आपण अशा गोष्टी शिकतो की जेणेकरून ज्या माध्यमातून आपल्याला हे जग कुठल्या नियमांच्या आधारित चाललंय, मग त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतील, वारा असेल, अर्थक्वेक असेल, किंवा ह्या ज्या फिनॉमिनन आहेत, नॅचरल फिनॉमिनन आहेत, या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या प्रक्रियेला आपण सायन्स असं म्हणतो. देन व्हॉट इज इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंग इज अ ॲप्लिकेशन ऑफ सायन्स in order to make our life more safe and comfortable. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये आपण काय करतो की आपण असं एखादं डिझाईन करतो की ज्याच्यामध्ये सायंटिफिक प्रिन्सिपलचा वापर करतो आणि कशासाठी करतो तर आपलं लाईफ हे मोर कम्फर्टेबल व्हावं, ते सेफ व्हावं म्हणून आपण त्याचा वापर करतो आणि त्याला आपण इंजिनिअरिंग असं म्हणतो. आणि देन व्हॉट इज टेक्नॉलॉजी? टेक्नॉलॉजी इज आउटकम ऑफ इंजिनिअरिंग डिझाईन. म्हणजे जे काय आपण डिझाईन केलं इंजिनिअरिंगमध्ये ते आपल्याला आउटकम ते प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जे काय गोष्टी त्याच्यामध्ये लागतील दॅट कॉम्प्राइज द टेक्नॉलॉजी. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टीमध्ये फरक आहे आणि तो फरक आपल्याला माहीत असावा असं मला वाटतं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या आपण कोरोनाच्या फेजमधून जात आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की इंजिनिअरिंग प्रोफेशन आणि इतर प्रोफेशन जर आपण तुलना केली तर आपल्याला जाणवेल
की जेव्हा असा डिसिजेस पसरतात किंवा रोगराई असते तेव्हा डॉक्टर किंवा ह्या मेडिकल फील्डची ग्रोथ होत असते, आपल्याला कल्पना आहे त्याची. त्याचप्रमाणे जी लॉयर असतात, वकील असतात, त्यांची ग्रोथ कधी होते की जेव्हा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाद, तंटे, कॉन्फ्लिक्ट असतील तेव्हा त्यांना त्यांचा व्यवसाय होत असतो. अल्टिमेटली त्यांचा याच्यामध्ये कुठलाही वैयक्तिक लाभ नसतो, तर अल्टिमेटली दे आर सर्व्हिंग फॉर द सोसायटी. पण त्यांचं जे सर्व्हिंगचं प्रोपोर्शन कधी वाढणार आहे की ज्यावेळी जगामध्ये कॉम्प्लिट वाढतील तेव्हाच ते जास्त पद्धतीने सर्व करू शकतील. या उलट इंजिनिअरिंग ही अशी एक प्रोफेशन आहे की ज्याच्यामध्ये समाज जर सुधारला, समाजामध्ये जर विकास झाला, प्रॉस्पेरिटी आली, तरच इंजिनिअरिंगला जॉब मिळतो किंवा नोकरी मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की इंजिनिअरिंग याचं जे पोट आहे किंवा याचं अर्निंग पोटेन्शियल जे आहे ते समाजाच्या आणि देशाच्या विकासावर अवलंबून आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वी शुड फील प्राऊड टू बी अ इंजिनियर. आता हे जर आपल्याला इंजिनिअरिंग बद्दल असं वाटत असेल तर आपल्याला एक प्रश्न असा विचारला पाहिजे की या इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये म्हणजे बऱ्याचदा असं म्हणजे माझाही असा कन्सेप्ट होता की आपल्याला जो काय अभ्यास करायचा हा फक्त ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा. एकदा आपण हे काय अभ्यास करून डोक्यामध्ये एकदा कोळून ठेवलं नॉलेज की ते फक्त करिअरमध्ये वापरत जायचं असं आपल्याला वाटतं. मात्र जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये होतात, जेव्हा तुम्हाला अनुभव येतो तेव्हा तुम्हाला कळतात की आपण जे अभ्यास केलेला आहे दॅट इज अ बेअर मिनिमम. म्हणजे इंजिनियर हा शब्दाने आपला नावाचा पुकारा होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी आपण इंजिनियर झालेलो असतो. मात्र ह्या इंजिनिअरिंग झाल्यानंतरही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मोठमोठे चॅलेंजेस येतात आणि त्याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला कंटिन्युइंग एज्युकेशन हे म्हणजे कंटिन्युअस शिक्षण आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि हे शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात, अभ्यास करावा लागतो. तर मी ह्या पुढच्या माझ्या 45 मिनिटाच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला अभ्यासाबद्दल थोड्या टिप्स देणार आहेत की जेणेकरून तुमचा अभ्यासामध्ये 2 गोष्टी अपेक्षित आहे. पहिलं म्हणजे आपलं लर्निंग. नुसता अभ्यास करायचा फक्त इन्फॉर्मेशनसाठी करायचा नाही तर नॉलेजसाठी करायचा आहे, विजडमसाठी करायचा आहे. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये केवळ माहितीचा साठा करायचा नाहीये, तर माहितीचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. ते विजडम आपल्यामध्ये असलं पाहिजे. हा आपल्या परीक्षेचा एक आपला उद्देश असतो. आणि नंबर 2 उद्देश आहे की त्याच्यामध्ये मार्क मिळवणे आणि आपली गुणवत्ता, आपलं रँकिंग हे आपलं सोसायटीमध्ये सिद्ध करणं. असे 2 उद्देशाने आपण परीक्षा देतो. तर ह्या दोन्ही उद्देशाच्या अनुषंगाने आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. सर, होप माय स्लाइड्स आर विजिबल. Yes, sir. Yes, sir. येस, ओके, थँक्यू. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी असा विचारतो की हाऊ टू टॉप विथ मिनिमम स्टडी. म्हणजे आपल्याला नेहमी विद्यार्थी दशेत असताना असं वाटतं की आपल्याला कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील. पण मी माझा पूर्ण करिअरचा प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे ह्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. आणि याच्यातून मलाही हाच प्रश्न पडला होता की जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा ऑब्व्हियसली आपले अजेंड्यावरती अभ्यास हा काय एकच विषय नसतो. आपल्या अजेंड्यावरती वेगवेगळे विषय असतात. सोशल ऍक्टिव्हिटी असतात, मित्रांसोबतचा वेळ असतो, स्लीपिंग असतो, मूव्ही असतात, आउटिंग असतात. या सगळ्या याच्यामध्ये आपण असा विचार करतो की मला कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील. तर मित्रांनो, मला इथे तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण वी शुड चेंज आवर क्वेश्चन फ्रॉम हाऊ टू टॉप विथ मिनिमम स्टडी टू हाऊ टू टॉप विथ ऑप्टिमम स्टडी. आता मी इथे मिनिमम आणि ऑप्टिमम असे 2 शब्द वापरले. तर सगळ्यात आपण आधी हे समजून घेऊया की ह्या 2 शब्दामध्ये फरक काय आहे. आता आपण सगळे इंजिनियर आहात, इंजिनियर होणार आहात. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या टर्म्स मी ग्राफिकल किंवा फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे. तर ऑप्टिमम आणि मिनिमम हे शब्द समजून घेण्यासाठी एक ग्राफचा मी आधार घेतोय. या ग्राफच्या एक्स ऍक्सिस वरती इनपुट आहे. कुठल्याही ग्राफच्या एक्स ऍक्सिस वर इनपुट असतात, वाय ऍक्सिस वर आउटपुट असतात. तर इनपुट म्हणजे काय की इन टर्म्स ऑफ स्टडी आपण किती वेळ अभ्यास करतो, किती कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करतो, किती रिसोर्सेस आपल्याकडे त्या अभ्यास करण्यासाठी आहेत, किती वेळ आपण त्याला देतो. ह्या सगळ्या ज्या इनपुटच्या गोष्टी आहेत अभ्यासासाठीच्या, त्या जर आपण एक्स ऍक्सिसवर मांडल्या आणि आपण वाय ऍक्सिसवर आपल्याला मिळणारे मार्क्स मोजले तर एक विशाल रेड्डी स्पीकिंग फ्रॉम बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र University of Maharashtra. Actually, this call is regarding to make an humble request for IET elections, ma'am. Yeah, I'm definitely. Yeah. Hello. One of our professor, Dr. Ratnadeep Deshmukh, sir, is contesting for the election on serial number 11. Okay. मला बॅकग्राऊंडला आवाज येतोय. Share you the details, biodata of our. Yeah, I'll be sharing the biodata of our sir. Please do next.
Hello. 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 Praveen Kole sir. हेलो, आवाज नहीं आ रहा है सर? कोल्हे सर एक मिनिट डिस्टर्ब करतो, तुमचा म्यूट झालाय कोल्हे सर. म्यूट हो गया सर का. म्यूट झालंय कोल्हे सर तुमचं. म्यूट हे अनम्यूट करावं लागेल. हेलो, कोले सर. हेलो, कोले सर. प्रवीण कोले सर का किधर है? हॅलो सर, माझा आवाज येतोय? यस यस सर. यस सर. येस. ओके, सॉरी, काहीतरी टेक्निकल मला स्लाइड शेअरिंगचा राईट कृपया द्या. ओके सर. Yes sir, you may share now sir. ऍक्टिवेट झालं नाही सर अजून इथे. आला सर ऑप्शन? नाही आला अजून. ओनली मीटिंग ऑर्गनायझर्स अँड प्रेझेंटर कॅन शेअर असं लिहून येत आहे. ऍक्टिवेट नाही अजून. बनवलं ना सरांना प्रेझेंटर बनवलं. ठीक आहे, इथं ऑप्शन मधून हे बनवलंय प्रेझेंटर. हा आला सर आता. हां हां ठीक आहे. ओके सर, आपण कुठून मी जर स्लाइड दिसतायत आता? येस सर. येस. स्लाइड दिसतायत ना सर आता? येस, स्लाइड इज विजिबल नाव सर. ओके ओके. तर मी मित्रांनो, सॉरी फॉर इंटरप्शन. आणि मी तुमच्याशी असं सांगत होतो की ह्या स्टडी रिझल्ट कर्व हा अत्यंत इंटरेस्टिंग कर्व आहे. आणि ह्या कर्वचा जो एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावरती इनपुट आपला स्टडी इफर्ट आहे आणि आउटपुट हे आपले रिझल्ट आहे. आपल्याला माहित आहे की कमी अभ्यास केला तर ऑब्व्हियसली आपल्याला रिटर्न हे कमी मिळणार आहे. ऑन द अदर हँड आपण जर खूप अभ्यास केला, अगदी दिवस रात्र एक करून अभ्यास केला, तर आपले रिटर्न हे ॲव्हरेज मार्क आपल्याला मिळतात. मात्र ह्या कर्ववर एक असा बिंदू असतो की आपण तेवढा जर अभ्यास केला तर आपले मार्क हे मॅक्सिमम असतात. मग हा बिंदू नेमका कसा,
तर त्याच्याबद्दल मी काही टिप्स तुम्हाला सांगणार. आता हा बिंदू प्रत्येकाच्या आयुष्यात एकच असतो का? आता अजिबात नाही. कुणी 2 तास अभ्यास करून 80% मार्क मिळवेल, कुणी 1 तासामध्ये 70% मार्क मिळवेल. हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळा एक पॉइंट आहे आणि हा पॉइंट जर आपल्याला सापडला तर आपल्याला हे कळेल की मी किती तास अभ्यास केला, किती इफेक्टिव्हली अभ्यास केला, तर मला किती आउटकम त्यातून मिळणार आहे. तर त्याच्यामुळे हा कन्सेप्ट सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की आपण कुठलाही अभ्यास करताना केवळ डोळ्यासमोर पुस्तक धरलं म्हणजे आपण अभ्यास केला असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही भले अर्धा तासच अभ्यास करा, पण इतक्या कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करा की आपल्या आयुष्यभर तो कन्सेप्ट आपल्या लक्षात राहिला पाहिजे. तर ह्या नंतर मला तुम्हाला यशाचा एक फॉर्म्युला सांगायचा. तर आपण परत मी सांगतो की आपण इंजिनियर होणार आहात, त्यामुळे आपल्याला फॉर्म्युलेच्या लँग्वेजमध्ये मी तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर बेसिकली सक्सेस म्हणजे आपल्याला नेहमी जे दिसतं ते यश असतं असं नाही, तर बऱ्याचदा जे दिसत नाही ते देखील आपल्या यशामध्ये, त्या व्यक्तीच्या यशामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत असतं. आणि त्यामुळे कुठल्या व्यक्ती खरोखर यशस्वी आहेत, कारण आपल्या समाजामध्ये जे त्याला आपण खरंच हिरो म्हणतो, त्या हिरोंना किंवा जे रोल मॉडेल असतात त्यांच्या खरंच डेफिनेशन आपण पासून घ्यायला पाहिजे की खरोखर आपण समाजामध्ये त्यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे का. कित्येक चांगले उद्योगपती असतात, चांगले एंटरप्रिनरशिप करणारे लोक आहेत, त्याच्यामध्ये टेक्नोक्रॅट आहेत, चांगले एज्युकेशन सेक्टरमध्ये लोक आहेत. खरोखर आपण त्यांना रोल मॉडेल त्यांना मानलं पाहिजे रादर दॅन द अदर जे फिल्म ॲक्टर आहेत त्यांच्यापेक्षा. त्यामुळे आपल्याला यश म्हणजे काय हे जर आपल्याला आधी समजलं तरच निश्चित आपण समाजाकडे बघून तशी प्रेरणा आपण घेऊ शकतो. सक्सेसची अशी एक व्याख्या केली जाते, सक्सेस इज गोइंग फ्रॉम फेल्युअर टू फेल्युअर विदाउट लॉस ऑफ एन्थुझिझम. म्हणजे तुम्हाला यश जर मिळवायचं असेल तर तुम्हाला ह्या अपयशातून वारंवार जावंच लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री आपल्याला असली पाहिजे. आणि हा जर सक्सेसचा आपल्याला एखादा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर तो फॉर्म्युला आपल्याला असा तयार करता येईल. सक्सेस इज अ बाय प्रोडक्ट ऑफ इंटेलिजन्स, हार्डवर्क अँड ॲटिट्यूड. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ह्या तिन्ही गोष्टी प्रॉडक्ट टर्ममध्ये आहे. प्रॉडक्ट टर्म म्हणजे आपल्याला माहिती आहे की याच्यामधली प्रत्येक गोष्ट मॅन्डेटरी आहे. समजा आपल्याकडे इंटेलिजन्स 0 असेल तर सक्सेस विल बी 0 बिकॉज इट इज अ बाय प्रॉडक्ट. त्यामुळे आपल्याकडे सक्सेसफुल होण्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. आता आपण ह्या 1 बाय 1 गोष्टी बघूयात. पहिला जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे इंटेलिजन्स. आता असं म्हणतात की अल्बर्ट आइन्स्टाईन हा जगप्रसिद्ध सायंटिस्टने पूर्ण आयुष्यभर त्यांच्या मेंदूची त्यांची जी बुद्धिमत्ता आहे त्याच्या फक्त 10 ते 15% वापर त्यांनी केला आणि त्यांनी आतापर्यंत जेवढं यश मिळवलं त्यांच्या संशोधनामध्ये तेवढं यश त्यांनी मिळवलेलं आहे. मग आइन्स्टाईन सारखी जर व्यक्ती 10% 15% बुद्धिमत्तेच्या जोरावरती एवढं काम करू शकते तर डेफिनेटली आपण हा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली किती बुद्धी वापरतो. कारण इंटेलिजन्स ही अशी गोष्ट आहे की जगामध्ये देवाने, निसर्गाने ती प्रत्येकाला दिलेली आहे. प्रश्न आहे की त्याचा वापर आपण कसा करतो. त्यामुळे आपल्याला यशस्वी होण्यासाठी पहिली जी महत्त्वाची जी इन्ग्रेडियंट आहे तो आहे इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता. ती प्रत्येकाकडे आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण ती कशी एक्सप्लोर करतो, कसा त्याचा वापर करतो. त्यामुळे याचा वापर करणं हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट यशस्वी होण्यामध्ये कारणीभूत ठरत असते. दुसरा जो यशामध्ये एक महत्त्वाचा घटक जो आपण म्हणू तो आहे हार्डवर्क. आपल्याला कष्ट करण्याची सवय. आता हार्डवर्कच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2 प्रकारचं हार्डवर्क असतं. आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या साईटवर जे काम करतात लोक, लेबर काम करतात त्यांचं हार्डवर्क, आणि विजवीज आपण जे आपल्या डोक्याने काम करतो ते हार्डवर्क. आपल्याला कल्पना आहे की साईटवर जे काम करतात ती माणसं प्रचंड कष्ट करतात. आपल्या हार्डवर्कच्या तुलनेमध्ये त्यांचे हे ट्रिमंडस आहे. आणि असं असताना देखील त्यांच्या जगण्यासाठी ते कष्ट करतात. आणि आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आपला ब्रेन वापरायचा आहे. तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करायचं, त्या अभ्यासाचं एक्झिक्युशन करण्यासाठी तुम्हाला जे दॅट फॉर्म्स अ पार्ट ऑफ हार्डवर्क. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲटिट्यूड. तुमच्याकडे इंटेलिजन्स आहे, हार्डवर्क पण तुम्ही करतात, पण राईट ॲटिट्यूड नसते तर यशस्वी होण्यामध्ये खूप त्याच्यामध्ये लागणार. ॲटिट्यूड बद्दल असं म्हटलं जातं, इफ यू थिंक यू कॅन, यस यू कॅन, अँड इफ यू थिंक यू कांट, यू आर राईट. म्हणजे तुम्हाला जर असं वाटतं तुम्ही एखादी गोष्ट करू शकता तर ते बरोबर आहे, आणि तुम्हाला जर असं वाटतं की तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही तेही बरोबर आहे. कारण ॲटिट्यूड जर आपल्यामध्ये असेल, मध्ये आत्मविश्वास असेल तर निश्चितपणे ती गोष्ट आपण करू शकतो. आता ह्या फॉर्म्युल्यानंतर या फॉर्म्युल्याला मी आणखी थोडं मॉडिफाय करतो आणि त्याच्यामध्ये आणखी एक टर्म ऍड करतो, आणि ती टर्म म्हणजे ही शेवटची 1+ स्मार्टनेस. आता आपण समजून घेऊ, आपण ह्या 3 घटक समजून घेतले, इंटेलिजन्स समजून घेतला, हार्डवर्क समजून घेतला, ॲटिट्यूड समजून घेतला. आता हा स्मार्टनेस म्हणजे नेमकं काय ह्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू.
तर माझ्या दृष्टीने स्मार्टनेस म्हणजे या स्लाइडवर दाखवलेल्या 10 गोष्टी कुठल्या आहेत. पहिले आहे कॉमन सेन्स, व्हिजन, डिसिप्लिन, टीम वर्क, करेज टू फेस चॅलेंजेस, गुड हेल्थ, डू नॉट रिइन्व्हेंट व्हील, गेट इट राईट फर्स्ट टाइम, टाइम मॅनेजमेंट आणि कम्प्युटर आणि इंटरनेट स्किल. ही प्रत्येक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ह्या फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आपण 1 युनिट जर स्मार्ट असू तर 1 + 1 = 2 म्हणजे आपलं सक्सेस विल बी टॉईस. म्हणजे आपल्या याच्यामध्ये जेवढी स्मार्टनेस आपण स्वतःमध्ये वाढवू तेवढं आपल्याला आपलं यश हे आपल्याला वाढवता येण्याची संधी आहे. त्यामुळे हे स्मार्टनेसच्या गोष्टी आपण एक थोडक्यात त्याबद्दल चर्चा करू. असं म्हणतात की कॉमन सेन्स इज नॉट कॉमन. मी माझे जे एमटेकचे गाईड होते ते म्हणजे कॉमन सेन्स इज द मोस्ट अनकॉमन थिंग इन दिस वर्ल्ड. आणि मला ते खोटं वाटायचं किंवा त्याच्यावर माझा विश्वास बसायचा नाही. असं वाटायचं की प्रत्येक कॉमन सेन्स तर वापरतच असतो. मात्र जसं मी करिअरमध्ये डिसिजन घेत गेलो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कधी कधी असं होतं आपलं नॉलेज विज आपला कॉमन सेन्स याच्यामध्ये एक तडावड चालू असते. आणि कधी कधी नॉलेज हे कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक आपण न वापरल्यामुळे आपण कॉमन सेन्स बाजूला ठेवून कधी कधी निर्णय घेतो आणि ते निर्णय चुकतात. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना आपला कॉमन सेन्स शाबूत ठेवून आपलं नॉलेज आपण वापरलं पाहिजे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या यशामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. या सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये मला जी गोष्ट फोकस करायची आहे ती आहे व्हिजन. आणि व्हिजन म्हणजे काय? इट इज आर्ट ऑफ सीइंग थिंग्स दॅट आर इनव्हिजिबल टू अदर अँड इट इज आर्ट ऑफ सीइंग फ्युचरिस्टिक थिंग. म्हणजे अशा 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की भविष्यामध्ये जग कुठे जाणार आहे, या जगामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी बदलणार आहेत. कारण तुम्ही सगळे आता इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात, तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आता नवीन टेक्नॉलॉजी येते. आज मी इथे पुण्यामध्ये बघून आपण लेक्चर देऊ शकतोय. भविष्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजी प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. इंटरनेट ऑफ थिंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, ऑटोमेशन आहे, रोबोटिक्स आहे. त्यामुळे पुढचं जग जसं पहिलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाल्यानंतर, औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मशीन आपल्या जगामध्ये आली आणि त्यांनी आपलं काम सोपं केलंय. मात्र आता काय होतंय की प्रत्येक मशीनला आपल्याला आज्ञा द्यावं लागते आणि त्या पद्धतीने तो मशीन वागतोय. भविष्यामध्ये येत्या 4-5 वर्षामध्ये असं होणार आहे की जगातले सगळे मशीन हे एकमेकाला जोडले जाणार आहेत. आपल्या घरातलं फ्रीज असो, टीव्ही असो, फॅन असो, एसी असो, या सगळ्या गोष्टी एकमेकाला जोडल्या जातील आणि त्या एकमेकाशी बोलतील. तेव्हा आपलं लाईफ आणखी वेगळं होणार आहे, आपल्या जबाबदाऱ्या आणखी वेगळ्या होणार आहे, आपलं लाईफ मे बी मोर कम्फर्टेबल होणार आहे. मात्र या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी बदलणार आहेत. आपल्याला जे मेकॅनिकल इंजिनिअरचे स्टुडंट असतील त्यांना त्यांच्या गोष्टी ह्या वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतील. आता इलेक्ट्रिक व्हेकल आल्यामुळे काय इम्पॅक्ट होतील याच्याबद्दल देखील संशोधन चालू आहे. आणि ह्या सगळ्या ट्रान्झिशन इतके रॅपिडली होतात की जोपर्यंत तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट करून फील्डमध्ये जाल तोपर्यंत नवीन काहीतरी तंत्रज्ञान ह्या जगामध्ये आलं असेल. त्यामुळे आपल्याला भविष्य पाहण्यासाठी जी एक शक्ती लागते किंवा जो एक स्किल आपल्यामध्ये लागतं ते स्किल आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जग कुठल्या दिशेने जाणार आहे, जगामध्ये कुठले बदल होणार आहे, हे बदल आपल्याला ओळखायचे आहेत, नंबर 1. आणि नंबर 2 काय तर ह्या बदललेल्या जगामध्ये माझं पोझिशन काय असणार आहे. त्यामुळे हे पोझिशन आणि बदललेले जग हे जर आपल्याला समजलं तरच आपल्याला पाथ हा डिफाईन करता येईल. कारण आता जर तुम्ही डोळे झाकून जर आपण आपला प्रवास करून इंजिनिअरिंगची डिग्री हातात घेतली तर त्याचा फारसा उपयोग ह्या आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जॉब मिळवण्यासाठी होऊ शकत नाही किंवा तुम्हाला जॉब मिळाला तरी त्याच्यामध्ये करिअर ग्रोथ तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे भविष्याकडे पाहताना ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीचा मग असा विचार करायचा नाही की मी सिव्हिल इंजिनिअरचा विद्यार्थी आहे, मी कशाला कम्प्युटर किंवा आयटीचा विचार करू. प्रत्येक ब्रँचने प्रत्येक वेगवेगळ्या घटकाकडे पाहणं आवश्यक आहे. एन्व्हायरमेंटकडे पाहणं आवश्यक आहे, वॉटरकडे पाहणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मेकॅनिकलकडे काय चाललंय, असं सगळं हे इंटरमिक्स आता वर्ल्ड होत चाललंय. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने डिसिप्लिन ही आहे. बऱ्याचदा आपण खूप हुशार असतो, आपली ॲटिट्यूड पण पॉझिटिव्ह असते, आपल्याकडे स्मार्टनेस सारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात, मात्र डिसिप्लिन आपण लॅक करतो. असं म्हणतात की डिसिप्लिन इज अ ब्रिज बिटवीन गोल अँड अकम्प्लिशमेंट. म्हणजे आपलं यश, आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्याचा पूल म्हणजे आपलं डिसिप्लिन, शिस्त हे आहे. त्यामुळे आपल्याला कुठलाही विजन तुमचं जर निश्चित केलं असेल तर विजनपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एका डिसिप्लिन पद्धतीने तुम्हाला तुमचं कार्यकाळ किंवा तुमचा वेळ तुम्हाला मॅनेज करावा लागणार आहे. पुढची मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे टीमवर्क. आणि असं म्हणतात आय इज रिप्लेस बाय वी बिकम वेलनेस. IIM येथे असताना आम्हाला बिहेवियर सायन्स नावाचा एक विषय होता आणि जनरली आपण इंजिनिअरिंग म्हटलं की आपले विषय सगळे आपले हे टेक्निकल स्वरूपाचे असतात. मात्र सायकोलॉजिकल आणि याचे जे विषय आहेत, सायकोलॉजी किंवा फिलॉसॉफीचे विषय आहेत
ते देखील आपल्या इंजिनिअरिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये मी एक कन्सेप्ट शिकलो होतो. त्या कन्सेप्टचं टायटल असं आहे की सोशल लोफिंग. म्हणजे काय होतं की जेव्हा आपण एका टीम मध्ये काम करत असतो तेव्हा सोशल लोफिंग, प्रत्येकाला असं वाटतंय की दुसरा जण जास्त कॉन्ट्रीब्युट करेल, मी जर कॉन्ट्रीब्युट नाही केलं, मी जरी कष्ट नाही केले तरी चालेल. तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट करताना हा अनुभव येत असेल की प्रत्येकाला असं वाटतं की दुसरे करतायत तर मी कशाला कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. त्यामुळे ह्या सोशल लोफिंग आपल्या समाजाचं फार मोठं नुकसान होत असतंय. आणि भविष्यात आपण जे काम करणार आहोत इट विल बी अ टीम वर्क. आज जर तुम्ही कुठली MNC कंपनी बघितली किंवा इंडियन कंपनी बघितली तर एका प्लॅटफॉर्मवर आपण काम करत असतो. मग आता साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तर गुगल डॉक असेल किंवा गुगल शीट असेल, याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचा रोल डिफाईन आहे, त्याने त्याच्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. प्रत्येकाने जर असं म्हटलं की ही गोष्ट माझी नाही दुसरा करेल तर ती गोष्ट पूर्णच होणार नाही. त्यामुळे टीम वर्क हे आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्यामध्ये ॲज अ लीडर स्किल डेव्हलप झाले पाहिजे की माझ्या टीममध्ये जे कोणी व्यक्ती आहेत त्याच्यामधले गुण काय आहेत. हे बघा, प्रत्येक व्यक्ती हा परिपूर्ण नसतो, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी असतात. कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण त्याला प्रोत्साहन द्यायचं आणि कुठल्या निगेटिव्ह गोष्टी कशा आपल्याला पॉझिटिव्ह करता येईल याच्याबद्दल त्याला गायडन्स करणं हे खरं काम आपल्या लीडरचं असतं. आणि ते काम करण्यासाठी आपल्याला सगळी व्यवस्था समजणं आवश्यक असतं. सगळ्यात महत्त्वाचा एक स्मार्टनेसचा हे आहे फिलॉसॉफी आहे की करेज टू फेस चॅलेंजेस. म्हणजे भविष्यामध्ये आपल्यासमोर प्रचंड मोठी आव्हानं येणार आहेत. आता आपण ज्या फेजमधून जातोय इट इज अ मेडिकल, आपला हा डिझास्टर सध्या सुरू आहे. म्हणजे हा डिसीजचा जो कोरोना पिरियड आहे याच्यामध्ये खूप मोठे चॅलेंजेस आहेत. भविष्यामध्ये इकॉनॉमिकल चॅलेंजेस येतील, इकॉलॉजिकल चॅलेंजेस आपल्यासमोर आहे, क्लायमेट चेंज सारखा विषय आहे. आणि एका इंजिनियरची जी भूमिका असते ती समाजाला कम्फर्ट आणि सेफ्टी कशी द्यायची ही एक त्याची भूमिका आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठीचं जे आपलं करेज आहे, धैर्य आहे, ते आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सगळं करताना आपली स्वतःची हेल्थ जर चांगली नसेल तर मग त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाताना आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही 2 तास अभ्यास करत असाल किंवा 12 तास जरी अभ्यास करत असाल, परीक्षेच्या वेळी जर तुमच्या हेल्थनी किंवा तुमच्या आरोग्याने साथ दिली नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुमचं राऊंड द क्लॉक ही चांगली असेल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर असं म्हणतात की ई गव्हर्नन्समध्ये जनरली असं आपण म्हणतो किंवा कम्प्युटर सायन्समध्ये असं म्हणतो की डू नॉट रिइन्व्हेंट व्हील. याचा अर्थ असा आहे रिइन्व्हेन्शन इज वेस्ट ऑफ रिसोर्सेस. म्हणजे जगामध्ये बऱ्याच गोष्टींचा शोध ऑलरेडी लागलेला आहे. एखाद्या गोष्टीचा आपल्याला जर शोध करायला लावायचा असेल किंवा त्याच्यामध्ये संशोधन करायचं असेल तर पहिल्यांदा आपण रिसर्च जर आपण करत असू तर पहिला भाग असतो लिटरेचर स्टडी. म्हणजे जगामध्ये कुठल्या कुठल्या व्यक्तीने काय काय शोध लावलेले आहेत किंवा काय काय ह्या क्षेत्रामध्ये केलंय ते आधी समजून घेणं, दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. कधीही आपल्या मनामध्ये प्रश्न आला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण जर शून्यापासून शोधायचा प्रयत्न केला तर आपलं आयुष्य ते एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये जाईल. मात्र जर आपण सगळा लिटरेचर स्टडी केला तर आपल्या लक्षात येईल की अरे ह्यासारख्या गोष्टींचा अनेकांनी शोध लावलाय आणि याच्या पुढचे प्रश्न उपस्थित करून ठेवले. त्यामुळे त्यांच्या अनुभवातून आपण शिकणं आवश्यक आहे. आणि रिसर्च ही जी कम्युनिटी आहे त्याचा उपयोगच हा असतो की आपल्याला रिइन्व्हेन्शन व्हील परत परत ते शोधलेलं चाक शोधायची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून असतं. त्यामुळे ह्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत जगामध्ये, ज्या चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण शिकल्या पाहिजे आणि दुसऱ्यांकडून शिकण्याची वृत्ती आपल्याला ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये जसं मी मगाशी चांगल्या गोष्टी असतात, वाईट गोष्टी असतात. त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी आपल्याला कशा घेता येतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे गेट इट राईट फर्स्ट टाइम. कुठलीही गोष्ट करताना आयुष्यामध्ये आपल्याला ड्राफ्ट बनवतो आणि नंतर मग फायनल टच देतो असं करून चालणार नाही. सगळ्यात मोठा कन्स्टंट आज जर कुठला असेल, रिसोर्स कन्स्टंट कुठला असेल तर तो टाइम हा कन्स्टंट आहे. पैसा आपल्याकडे मुबलक आहे, तो आपल्याला मिळवता येतो, कुठूनही आणता येईल. बाकी रिसोर्सेस मिळवता येतील, मशिनरी आपल्याला आणता येईल, मेन करता येईल. सगळ्यात महत्त्वाचा कन्स्टंट आहे टाइम. मग हा टाइम जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुमच्या पहिल्या प्रयत्नात एखादी गोष्ट कशी चांगली होईल. फॉर एक्झाम्पल बरेच जण गेट देताना असा विचार करतात की ही एक्झाम मी ट्रायल म्हणून देतो किंवा देते आणि नंतर पुढच्या अटेम्प्टला मी चांगला अभ्यास करेल. असं करून अजिबात चालत नाही. तुम्हाला जी कुठली गोष्ट करायची त्याचं उद्दिष्ट ठरवा आणि ती पहिल्या प्रयत्नात कशी चांगली होईल याचा प्रयत्न करा. सेकंडलाच गोष्ट टाइम मॅनेजमेंट. जसं मी म्हणालो की टाइम ही अशी एक गोष्ट आहे की जगातल्या सर्वात श्रीमंत माणसापासून तर आपल्यापर्यंत किंवा अगदी रस्त्यावरच्या एखाद्या राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना निसर्गाने ही एक गोष्ट कॉमन लिहिली आहे. याच्यामध्ये कोणाला 1 सेकंद जास्त नाही, 1 सेकंद कमी नाही. मग आपण हे बघितलं पाहिजे की आपल्या टाइम वेस्टिंग हॅबिट्स कुठल्या आहेत आणि आपल्या टाइमचा आपण योग्य वापर करतो की नाही.
सुदैवाने तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या कोरोनाच्या निगेटिव्ह वातावरणामध्ये ही एक ऑनलाईन एज्युकेशन ही एक अशी गोष्ट आपल्या समोर आली, त्याप्रमाणे स्मार्ट आणि इंटरनेट याच्यामुळे आपण जगाशी जोडले गेलेलो आहोत. तुमच्याकडे 5 मिनिटं जरी तुम्हाला मिळाले तर तुम्ही तुमची रीडिंग लिस्ट किंवा वॉचिंग लिस्ट, टू वॉच व्हिडिओ अशी लिस्ट तयार करून ठेवली पाहिजे आणि अशा वेळी हे सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्यामुळे आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक सेकंदाचा आपण चांगला वापर, विनियोग कसा करू याच्यावर आपलं यश अवलंबून आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कम्प्युटर आणि इंटरनेट स्किल. जसं मी मगाशी म्हणालो की जग बदलत आहे, आपलं पुराणं राफ्टर आणि बाकीच्या गोष्टी आहेत ह्या आता चालणार नाही. आता आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे जावं लागणार आहे. ड्रोन आलेले आहेत, GPS आहे, सॅटेलाइट आहेत, या सगळ्यांचा वापर हा प्रत्येक सेक्टरमध्ये होणार आहे. कुठलंही क्षेत्र यापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जा, या सगळ्या कम्प्युटर आणि इंटरनेट स्किलचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे स्ट्रॉंग ह्या सेक्टरमध्ये असाल तेवढा फायदा तुमच्या सेक्टरमध्ये ग्रो होण्यासाठी तुम्हाला होणार आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला आयुष्यामध्ये, जसं मी पहिल्या मगाच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला व्हिजन एक निश्चित करायचं आहे. आपलं जर व्हिजन निश्चित झालं तर त्या व्हिजनपर्यंत आपल्याला कसं जायचं, याच्यासाठी गोल सेटिंग कसं करावं याच्याबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत. आणि हे सगळे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. आणि मी या एका पद्धतीला नाव दिलंय स्टेअर मेथड ऑफ गोल अचिव्हमेंट. म्हणजे काय की आपण स्टेअर केसवरून चालतो आणि हे एका स्टेअर केसला पायऱ्या असतात आणि ह्या पायऱ्यांच्या बॉटमला आपण आहोत असं आपण समजूयात. आणि आपल्याला काय करायचं की सगळ्यात पहिलं जे आपल्याला गोल निश्चित करायचं आहे ते पहिल्या पायरीवरचं, म्हणजे आपण ग्राउंड फ्लोअरला असेल तर पहिली पायरीवरती गोल आहे ते आपण निश्चित करायचं आहे. आणि त्या गोलसाठी, ते गोल मिळवण्यासाठी हार्डवर्क, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, इंटेलिजन्स सगळ्या याचा वापर करायचा आहे आणि ते गोल आपण अचीव करायचं आहे. काय होतं, गोल छोटं असतं, पहिल्या पायरीवरचं असतं आणि ते गोल करण्यासाठी, मिळवण्यासाठी आपण कष्ट केलेले असतात. त्यामुळे आपल्याला ते गोल अचीव होतं. इट इज इन युअर हँड किंवा कॉन्फिडन्सच्या लिमिटमध्ये आहे. त्यामुळे असं गोल जेव्हा तुम्ही अचीव करतात तेव्हा तुम्हाला लॉट ऑफ कॉन्फिडन्स, तुम्हाला आत्मविश्वास प्रचंड वाढतो. यस, मी हे करू शकतो असं तुम्हाला वाटू लागतं. आणि हे गोल तुम्ही जेव्हा मिळवाल तेव्हा प्रत्येक तुमची व्हिक्टरी किंवा ते काही यश असेल, सक्सेस असेल, ते सेलिब्रेट करण्याची एक हॅबिट ठेवा. कारण आयुष्यात असं नसतं की ह्या आयुष्य संपत आलं की मी जे काही यश मिळवलं ते एकदम सेलिब्रेट करतो, असं कोणाचं नसतं. आयुष्य हे एन्जॉय करत जायचं असतं आणि ह्या जर्नीमध्ये आपल्याला जे काही मिळत जाईल ते सेलिब्रेट करण्याचं हॅबिट आपण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा आपण पहिल्या पायरीवर आलो की नेक्स्ट हायर गोल हे दुसऱ्या पायरीवरचं आपण ठेवायचं आणि ते आपण मिळवायचं आहे. म्हणजे असं वन स्टेप ॲट इच टाइम अशा पद्धतीने आपण जायचं आहे, याच पद्धतीने आपण जायचं आहे. कधी कधी आपण काय होतं की एकदम हाय एंडचं, म्हणजे सगळ्यात टॉपच्या पायरीवरचं एम डोक्यामध्ये ठेवतो, त्या पद्धतीने आपण अभ्यासही करतो, हार्डवर्क पण देतो. पण दुर्दैवाने काही काही गोष्टी अशा घडतात की आपल्याला त्या गोष्टी अचीव करता येत नाही. त्यामुळे काय होतं की आपण जर त्या ठिकाणावरून अपयशी झालो तर परत पहिल्या पायरीवर येतो. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माय अल्टिमेट एम इज ॲट लास्ट स्टेज ऑर हायर स्टेप. पण मला जो प्रवास करायचा आहे तो स्टेप बाय स्टेप करायचा आहे, म्हणून याला स्टेअर मेथड ऑफ गोल अचिव्हमेंट म्हटलंय. या स्लाइडचं सिग्निफिकन्स काय होतं हे तुम्हाला मी या प्रेझेंटेशनच्या शेवटी सांगणार आहे. पण मला असं वाटतं की आपण एकदम जम्पिंग करण्यापेक्षा, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये असेल, अभ्यासाच्या बाबतीत असेल, हेल्थच्या बाबतीत असेल, कधी असं होत नाही की पी हळद आणि हो गुरी, असं कधी होत नाही. टप्प्याटप्प्याने आपल्याला जावं लागतं. त्यामुळे मी तुम्हाला ही स्टेप दाखवली. मात्र हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. म्हणजे मी परत त्या व्हिजनचं स्लाइड करेल की व्हिजनमध्ये आपण जे काय ठरवलं की मला माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती बनायचं आहे, ते व्यक्ती बनवणं, दॅट इज युअर अल्टिमेट गोल. मात्र तिथपर्यंत जाण्याचा प्रवास हा तुमच्या टप्प्याटप्प्याचा असणार आहे. मात्र आयुष्यामध्ये बऱ्याचदा काय होतं, आणि पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असं होतं की आपल्याला एक स्पेसिफिक पोस्ट मिळाली की आपल्याला असं वाटतं की मला जे मिळायचं होतं ते मिळालं की काय, असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपलं त्या हायर लेवलचं गोल आपण विसरून जातो. त्यामुळे कधीही आपले गोल आपण सोडता कामा नये. आता ह्या बेसिक फिलॉसॉफी नंतर मी तुम्हाला अगदी प्रॅक्टिकल टिप्स काही सांगणार आहे, अभ्यासाबद्दल काही टिप्स देणार आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने 8 टिप्सवरती मी बोलणार आहे, थोडं इलॅबोरेट बोलणार आहे. आणि त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर करणार आहोत. तर पहिल्या जे टिप्स आहेत ती तुम्हाला प्लॅनिंग फॉर स्टडी, म्हणजे अभ्यासाचं नियोजन कसं करावं याच्याबद्दल मी काही गोष्टी सांगणार आहे. दुसरी गोष्ट, रेफरन्स बुक कसे निवडायला पाहिजेत याच्याबद्दल सांगणार आहे. याच्यामध्ये मी तुम्ही कुठल्या विषयासाठी कुठल्या ऑथरची पुस्तक निवडा हे सांगणार नाही, तर मुळातच पुस्तकं कशी निवडायची याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तिसरी गोष्ट, आपला जो सिलेबस आहे तो कसा ऑर्गनाईज करायचा याच्याबद्दल बोलू. लिसनिंग स्किल हा पण विषय मला रिसेंटली समजला, जेव्हा मी IIM मध्ये होतो तेव्हा लिसनिंग बद्दल
मला शिकायला मिळालं आणि मला असं वाटलं की दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन आवर लर्निंग लाईफ. 5वी गोष्ट आहे नोट्स. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आपण नोट्स कशा काढायच्या, अभ्यासाच्या बाबतीत नोट्स कशा काढायच्या. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये जाल, एका मीटिंगमध्ये जाल, तर मीटिंगमध्ये नोट्स कशा घ्यायच्या याच्याबद्दल देखील आपल्याला हॅबिट असल्या पाहिजे आणि नोट्स कशा कामाला येतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह लर्निंगच्या हॅबिट काय असल्या पाहिजे, रिव्हिजन कसं करायचं आणि लास्ट इज परीक्षेच्या वेळी आपण काय केलं पाहिजे याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर आपण प्लॅनिंग फॉर स्टडी याच्याबद्दल आधी बोलू की आपला सिलेबस आपण कसा ऑर्गनाईज केला पाहिजे. तर सगळ्यात आधी आपण आपला सिलेबस हा थरोली बघितला पाहिजे. तुम्ही ज्या क्लासमध्ये असा, तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे ह्या फक्त इंजिनिअरिंगसाठी ॲप्लिकेबल नाही. तर तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये जेव्हा गेट सारखी एक्झाम द्यायला जाल किंवा MPSC UPSC एक्झाम द्यायला जाल किंवा कुठल्याही प्रायव्हेट कंपनीने रेज केलेली एक्झाम असेल, तर ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी काही ठोकताळे असतात, काही प्रोसेस असते. तर ती प्रोसेसबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळा सिलेबस बघितला पाहिजे की ह्या एक्झाममध्ये कुठल्या विषयावरती प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे आपल्याला जर मागच्या वर्षांचे काही क्वेश्चन पेपर मिळाले तर आपल्याला आयडिया येते की कुठल्या पद्धतीचे, कुठल्या काठिण्य पातळीचे, कुठल्या कठीणतेचे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि ह्या 2 गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला संपूर्ण सिलेबस हा इम्पॉर्टंट आणि अर्जंट या 2 टॉपिकमध्ये डिव्हाइड करायचा आहे. व्हॉट इज इम्पॉर्टंट? इम्पॉर्टंट म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ परीक्षेच्या दृष्टीने ज्या गोष्टी, जो टॉपिक शिकणं महत्त्वाचं आहे तो आहे इम्पॉर्टंट. व्हॉट इज अर्जंट? अर्जंट म्हणजे अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने तो भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे अशा सिलेबसमधला असा भाग की जो आपण जर शिकलो नाही तर आपल्याला पुढचं काही समजणार नाही. असे जे कन्सेप्ट असतात, दोज आर द अर्जंट टॉपिक्स. इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय की ते दोज मे बी अर्जंट बट दे मे बी फ्रिक्वेंटली आस्क्ड इन द एक्झामिनेशन. म्हणून ते आपल्याला असं बायब्रेशन करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं नाही, याचं प्लॅन केलं नाही तर त्याचा असा अर्थ होतो, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंगच केलं नाही तर आपण फेल होण्याचं प्लॅनिंग केलं असं त्यातून अर्थ निघतो. आणि हे प्लॅनिंग करताना आपण काय करायचं आहे की आपल्याला ॲक्टिव्हिटी आपल्याला प्लॅन करायच्या आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये मी जसं मगाशी म्हणालो की आपला जो स्टुडंट लाईफ आहे हा अत्यंत क्रुशियल पिरियड आपल्या आयुष्यामध्ये असतो. मग आपला हा क्रुशियल पिरियड आपला कशा जातो, बराचसा वेळ आपला कॉलेजमध्ये जातो, काही अभ्यासात जातो, काही स्लिपिंग ॲक्टिव्हिटी, झोपेमध्ये जातो, सोशल ॲक्टिव्हिटी असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन हा एक महत्त्वाचा घटक असतो. आता फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन हा इंटिग्रल पार्ट आहे, डोंट वरी. आणि महत्त्वाचं हे आहे की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला ह्या फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनचा जो पाय आहे तो कमीत कमी कसा करता येईल. हे नॅचरल आहे आणि आपल्याकडे जसं मी मगाशी म्हणालो की वेळ ही अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे आपल्याला स्मार्ट डिसिजन घ्यायचे आहेत, काही सॅक्रिफाईस करायचे आहेत. हा जर पाय 24 तासाचा असेल तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण सोशल ॲक्टिव्हिटी कमी करू शकतो का, स्लीपिंग टाईम कमी करू शकतो का, फ्रस्ट्रेशन डिप्रेशन हा जो असतो तो आपण कमी करू शकतो का, आणि हा सगळा वेळ आपण स्टडीमध्ये देऊ शकतो का. कारण मला असं वाटतं की तुम्ही जर IIT किंवा IIMचे कॅम्पस जर बघितले तर त्या कॅम्पसमध्ये तिथे असं नसतं की हा आपला अभ्यासाचा विषय आहे आणि हा आपला एन्जॉयमेंटचा विषय आहे. दोज आर इंटरमिक्स. म्हणजे अभ्यास करता करता एन्जॉयमेंट असते आणि एन्जॉयमेंट करता करता देखील अभ्यास चालू असतो. त्यामुळे असं कधीही बायफर्गेशन आपण करता कामा नये की एवढे 2 तासच मी अभ्यास करणार आहे. आणि म्हणून ह्या टाइमचं प्लॅनिंग आपल्याला व्यवस्थित करायला जमलं पाहिजे. मी ऑप्टिमायझेशनवरती एक विषय शिकलो होतो आणि त्या विषयामध्ये मला एक अत्यंत चांगला कन्सेप्ट शिकायला मिळाला ज्याचं नाव आहे नो फ्री लंच. म्हणजे एक गोष्ट आयुष्यामध्ये आपण नेहमी लक्षात ठेवायची की आपल्याला आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल तर जगामध्ये आपल्याला फुकटात काही मिळणार नाही. कुणी आपल्याला फुकटामध्ये जेवायला घालणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्याचा प्राइस टॅग लावलेला आहे आणि हा प्राइस टॅग इन टर्म्स ऑफ टाइम असेल, इन टर्म्स ऑफ इफर्ट असेल, इन टर्म्स ऑफ मनी असेल, कुठल्याही करन्सीमध्ये तुम्हाला तो पे करावा लागेल. बट एव्हरीथिंग हॅज अ प्राइस. त्यामुळे फुकटामध्ये आपल्याला काही मिळणार नाही. जे काय तुम्हाला मिळवायचं त्यासाठी आपण काहीतरी खर्च केला पाहिजे, हे प्रिन्सिपल आपण आपल्या लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. जनरली आपण काय करतो, प्लॅनिंग करताना स्वतःला ओव्हर एस्टिमेट करतो आणि ओव्हर एस्टिमेट केलं की आपण त्यातून फेल होतो. मात्र अशा रिपिटेटिव्ह प्लॅनिंग केलं, फेल्युअर आलं आणि त्यातून आपण स्वतःला कॅलिब्रेट करत गेलो तर आपल्याला जाणवते की आपल्या चुका कुठं झाल्या होत्या आणि त्यानंतर आपलं प्लॅनिंग हे आपलं हॅबिट बनतं आणि त्या पद्धतीने एक्झिक्युशन आपलं होत असतं. प्लॅनिंग रिमेंबर, आपल्या केवळ स्टडीच्या ड्युरेशनमध्येच प्लॅनिंग केलं पाहिजे असं नाही, तर तुमच्या लाईफ टाईम ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्लॅनिंग केलं पाहिजे.
प्लॅनिंगचे 2 प्रकार आहे. एक आहे लॉंग टर्म प्लॅनिंग, दुसरा आहे शॉर्ट टर्म प्लॅनिंग. म्हणजे तुमच्या लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणजे तुमच्या पूर्ण बीटेक किंवा बीईच्या कोर्समध्ये तुम्हाला जे प्लॅनिंग करायचं आहे अभ्यासाचं त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग, आणि शॉर्ट टर्म म्हणजे एखाद्या वीकचं किंवा एखाद्या स्पेसिफिक टॉपिकसाठीचं प्लॅनिंग. आता ह्या नेक्स्ट पॉईंटमध्ये रेफरन्स बुक बद्दल मी थोडं बोलणार आहे. जसे मी म्हणालो की तुम्ही कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेलात किंवा लायब्ररीमध्ये गेलात तर तुम्हाला एकाच विषयावरती 100 किंवा शेकडो पुस्तकं तुम्हाला मिळतील, आणि तुमचं पुस्तकाची निवड हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो तुमच्या यशामध्ये. त्यामुळे पुस्तकाची निवड योग्य कशी राहील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. माझ्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासामध्ये माझा एक सोपा फंडा होता की पुस्तकाची निवड करण्यासाठी थिकनेस ऑफ दॅट बुक इज अ बेस्ट क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ दॅट बुक. म्हणजे ज्याची थिकनेस कमी ते पुस्तक चांगलं असं मी समजायचो. तो माझा समज अत्यंत चुकीचा असल्याचं मला नंतर जाणवलं. म्हणजे हे मी तुम्हाला का सांगतोय की ज्या चुकामधून मी गेलो त्या चुका तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी सांगतोय. आपल्याकडे टेक्स्ट बुक आणि रेफरन्स बुक असे 2 पुस्तकं असतात. टेक्स्ट बुक म्हणजे काय असतं की रेफरन्स बुक हे बायबल असतं, त्याच्यामध्ये A to Z त्या विषयाच्या संबंधित सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतात. टेक्स्ट बुक म्हणजे काय की इट इज अ ऍप्लिकेशन ऑफ दॅट बुक. सर आवाज येतोय ना? Yes, sir. Yes, sir. Okay, You're right. good. Thank you. Yes. तर आपल्याकडे टेक्स्ट बुक मध्ये जे गोष्टी अंतर्भूत असतात त्या रेफरन्स बुक मधूनच घेतल्या जातात, पण त्या स्पेसिफिक पर्पजसाठी घेतल्या असतात. कुठल्याही विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, आपल्याला त्यातून A to Z माहित करून घ्यायचं असेल तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती ही राहील की आपण रेफरन्स बुक मधूनच त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि याचं कारण असं आहे की रेफरन्स बुकमध्ये काय केलं, रेफरन्स बुक ही मोठी असतात. त्याचं कारण असं आहे की रेफरन्स बुकमध्ये प्रत्येक कन्सेप्ट हा उलगडून सांगितलेला असतो. त्यामुळे त्याची वाक्यरचना वाढते, फिगर्स त्याच्यामध्ये येतात, बरेचसे ड्रॉइंग्स असतात, बरेचसे फ्लोचार्ट असतात, टेबल असतात. त्यामुळे त्या टेक्स्टची लांबी वाढते. टेक्स्ट बुकमध्ये काय होतं की बऱ्याचशा गोष्टी अझ्युम केल्या जातात की ह्या गोष्टी स्टुडंटला माहीतच असतील, त्यामुळे ते ह्या अझम्पशनवर आधारित राहून आपण बराचसा पोर्शन ऑथर गाळत असतो. आणि त्यामुळे असं होतं की बरेचसे कन्सेप्ट हे इनअप्रोप्रिएट प्लेसला आपल्यासमोर मांडले जातात आणि ते कन्सेप्ट आपल्याला समजतील याची कुठलीही शाश्वती नसते. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण जर रेफरन्स बुकमधून अभ्यास केला, मे बी पहिल्या रिव्हिजन करायला आपल्याला खूप वेळ लागेल, मी कशी करायचा अभ्यास ते पुढे सांगणारच आहे. पण जर आपण रेफरन्स बुकमधून वाचत गेलो तर आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट हा अत्यंत चांगल्या पद्धतीने समजेल आणि आयुष्यभर तो कन्सेप्ट आपल्या लक्षात राहील. आपण फक्त टेक्स्टबुक मधला एखादा कन्सेप्ट पाठ केला किंवा फॉर्म्युला जर पाठ केला तर तो आयुष्यभर त्याच्या कामाला येत नाही. आणि माझा अनुभव असा आहे की आता आपली जी एक्झाम सिस्टम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला पाठ असणं हे काय बिग तुमचं काय अचिव्हमेंट नाहीये. तो फॉर्म्युला कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरायचा आहे, त्याच्यामधले युनिट्स काय आहेत, त्याच्यामधले काय काय अझम्पशन करून हे डेरिव्हेशन काढलेलं आहे. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीमध्ये हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर कुठले फॅक्टर तुम्ही बदलले पाहिजे, याचं जर नॉलेज तुम्हाला असेल तर डेफिनेटली यू आर अ गुड इंजिनियर. कारण कुठलाही फॉर्म्युला हा काय एकदम गॉड प्रूफ असा नसतो, तर त्या स्पेसिफिक कॉन्टेक्स्टमध्ये तो फॉर्म्युला आलेला असतो. त्यामुळे हे कॉन्टेक्स्ट देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. पुढची मला एक तुम्हाला टिप सांगायची आहे की इट इज बेटर टू रीड अ बुक ट्वाइस रादर दॅन 2 books once. म्हणजे एकाच ऑथरचं एक पुस्तक 2 वेळा वाचलेलं कधी चांगलं आहे रादर दॅन 2 वेगवेगळ्या ऑथरचं पुस्तक एकदा वाचलेलं. त्यामुळे एक पुस्तक सेमिस्टरमध्ये प्लॅनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की तुमचे रिसोर्सेस तुम्ही कसे निवडाल. आणि ह्या रिसोर्समध्ये पुस्तक हा अत्यंत महत्त्वाचा रिसोर्स आहे आणि तो जर आपल्याला चांगल्या पद्धतीने निवडता आला तर त्यावर आपलं यश अवलंबून आहे. त्यामुळे जे पुस्तक तुम्ही निवडाल ते पुस्तक 2दा 3दा जेवढ्या वेळेस शक्य आहे तेवढ्या वेळेस रिवाइज करा. दुसरं पुस्तक त्या विषयाच्या बाबतीत हातात घेऊ नका. पुढची टीप अशी आहे की नेव्हर टेक अ बुक विदाउट पेन ऑर पेन्सिल इन अदर हँड. म्हणजे आपल्याला जे काय समजतंय, म्हणजे हा सगळ्यात क्रक्सचा भाग आहे की पुस्तक कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपल्याला कुठलेही पुस्तक आपण हातात घेतल्यानंतर त्याच्या आपल्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल आपण घेतलं पाहिजे आणि आपल्याला जे काय समजलंय किंवा जे काय समजलं नाही ते पुस्तकाच्या कडेला लिहून ठेवलं पाहिजे. म्हणजे याचा फायदा असा होतो, तुम्हाला जे काय ह्या पुस्तकातून वाचून समजेल त्याचा जर तुम्ही एक छोटीशी डायग्राम काढली, एक छोटासा शब्द तयार केला किंवा त्याचा फ्लोचार्ट तयार केला तर बर. हॅलो सर, थोडा नॉईज येतोय मागून. व्यवस्थित निघताय ना? खडी कमी नका वापरू बरं का मिस्त्री, नसतं फिनिशिंग साठी, नाही तर मग. निकम सर हॅलो निकम सर. येस ओके.
सर माझा आवाज येतोय? येतोय सर. येस, थँक्यू. तर याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला जे काय समजतंय किंवा जे काही समजत नाही ते आपण त्या पुस्तकाच्या कडेला लिहिलं पाहिजे. याचा फायदा तुम्हाला असा सांगतो की मी जेव्हा परीक्षेला बसायचो आणि परीक्षेमध्ये जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची उत्तरं द्यायची वेळ यायची तेव्हा माझ्यासमोर त्या पुस्तकाचा पॅरेग्राफ एक असायचा, तर मी जे काय पुस्तकाच्या कडेला जे लिहिलेलं आहे ते माझ्या डोळ्यासमोर यायचं आणि एकदा ते डोळ्यासमोर आलं की सगळा कन्सेप्ट उलगडून जायचा. त्यामुळे अशा ज्या नोंदी आहेत त्या फार कामाला येतात. आणि दुसरा याच्यामध्ये मला तुम्हाला असा एक फायदा सांगायचा आहे की बऱ्याचदा आपण अभ्यास करतो पण नंतर 2 महिन्यांनी ते पुस्तक उघडल्यानंतर आपल्याला हे समजत नाही की मी ह्या पुस्तकातून वाचले की नाही वाचले. तर किमान असं काही लिहिलं असेल, अंडरलाईन केलेल्या गोष्टी असतील तर आपल्याला एक कॉन्फिडन्स सायकोलॉजिकली असा येतो की यस मी हे कधीतरी वाचले आणि त्याच्या कॉन्फिडन्समुळे आपल्याला तो कन्सेप्ट समजतो. त्यामुळे आपल्याला पुस्तकावरती लिहिणं हे माझ्या मते अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र हे करत असताना आपल्या स्वतःच्या पुस्तकावर लिहा, मित्राच्या किंवा लायब्ररीच्या पुस्तकावर आपण लिहिणं योग्य नाहीये. आणि यासोबतच आता इंटरनेटवरती नवीन रिसोर्स आपल्याला अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला हे सगळे रिसोर्स माहीतच आहेत. YouTube आहे, NPTEL आहे, Coursera, IDX किंवा जस्ट तुम्ही गुगलवरती कुठलीही पुस्तक तुम्ही टाकली तर त्याच्यावर 1000 किंवा लाखो रिसोर्सेस तुम्हाला मिळतील. म्हणजे पूर्वी पुस्तकापुरतं आपलं ज्ञान मर्यादित होतं आणि पुस्तक हे टिपिकल वर्षी छापली जायची, त्यामुळे त्या वर्षापर्यंतची माहिती यायची. आता विकिपीडियावर जर तुम्ही गेले तर कालच्या तारखेपर्यंत किंवा आता या क्षणी आपण बोलतोय या क्षणी देखील विकिपीडियावर कोणतरी एडिटिंग करत असेल. त्यामुळे आपल्याला लेटेस्ट माहिती मिळते. मात्र ह्या सगळ्या याचा तोटा असा आहे की पुस्तकातली माहिती ही ऑथेंटिक असते कारण त्याच्यावरती बरंचसं स्क्रीनिंग झालेलं असतं. ऑनलाईन जे कंटेंट आहे त्याच्यावरती तेवढं स्क्रीनिंग होत नाही. त्यामुळं ऑथेंटिक सोर्स तुम्ही बघा. मे बी समजा NPTEL वेबसाईट आहे दॅट इज व्हेरी मच ऑथेंटिक, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही रिलाय राहू शकतात. त्यामुळे अशा ऑनलाईन प्लस बुक्स अशा दोन्ही रिसोर्सचा वापर आपल्याला करता येणं शिकलं पाहिजे. आता हे सगळं म्हणजे हा सगळा माझ्या परसेप्शनचा एक भाग आहे की मला असं वाटतं की बऱ्याचदा ह्या ऑनलाईन कंटेंटमुळे एवढं कंटेंट आपल्यासमोर उपलब्ध आहे. विकिपीडिया आहे, YouTube आहे, वेबसाईट आहेत, NPTEL आहेत आणि आपल्या कॉलेजचे लेक्चर आहेत, त्या सरांचे नोट्स आहेत किंवा खूप साऱ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्यामुळे मला असं वाटतं इट डझंट मॅटर हाऊ मेनी रिसोर्सेस यू हॅव, इफ यू डोंट नो हाऊ टू यूज देम दे विल नेव्हर बी इनफ. म्हणजे तुमच्याकडे कितीही रिसोर्स असले आणि पण तुम्हाला ते कसे वापरायचे ह्याचं जर नॉलेज नसेल तर ते रिसोर्स तुम्हाला कधीही पुरे पडणार नाही. त्यामुळे माझं मत असं आहे की 3 ते 4 रिसोर्सेस आपल्यासमोर असू द्या, पण ते कसे वापरायचे आणि कुठल्या वेळी कुठला रिसोर्स वापरायचा याचं नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे. ऑर्गनायझेशन ऑफ सिलेबस बद्दल मी मागाशी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आपण जो सिलेबस आहे तो आपल्याला 2 भागामध्ये डिव्हाइड करायचा आहे. एक आहे इम्पॉर्टंट भाग, दुसरा आहे अर्जंट भाग. आता हे 2 भाग झाल्यानंतर आपल्याला असं एक कॉम्बिनेशन तयार करायचं की परीक्षेच्या दृष्टीने कुठला भाग महत्त्वाचा आहे प्लस कन्सेप्टच्या दृष्टीने कुठला भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे इम्पॉर्टंट आणि अर्जंट टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये कुठला आहे तो आपण काढायचा, त्याला आपण Q1 म्हणू. दुसरा सिलेबस मधला असा भाग आपल्याला शोधायचा आहे विच इज अ Q2 विच इज अ इम्पॉर्टंट, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे पण तो कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी महत्त्वाचा नाही असा भाग. तिसरा भाग नॉट इम्पॉर्टंट, म्हणजे परीक्षेला तो भाग येणार नाही मात्र अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि आपल्याला समाधान देणारा भाग नायदर इम्पॉर्टंट नॉट अर्जंट, म्हणजे जो परीक्षेलाही विचारला जाणार नाही आणि कन्सेप्च्युअल दृष्टीने त्याचा फायदा नाही असा देखील भाग आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि एकदा जर आपल्याला हे 4 क्लासिफिकेशन आपल्या सिलेबसचे करता आले तर आपल्याला काय करायचं याच्यावर आपल्याला अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवायची आहे की कुठल्या भागाला मी किती वेळ दिला पाहिजे. आता हे काही युनिव्हर्सल रूल नाहीये पण एक थंब रूल म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. जो पहिला क्वार्टर आहे त्याच्यावरती तुम्ही मॅक्सिमम टाइम डिव्होट केला पाहिजे. म्हणजे इम्पॉर्टंट आणि अर्जंट असा जो भाग आपल्या सिलेबसमध्ये आहे त्याच्यावर यू शुड स्पेंड 50% ऑफ टाइम आणि रिसोर्सेस. मग तुम्ही जर 5 तास अभ्यास करत असाल तर 2.5 तास किमान ह्या टॉपिकवर तुम्ही अभ्यास केला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरा जो क्वाड्रंट आहे परीक्षेला महत्त्वाचा आहे पण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी महत्त्वाचा नाही, याला तुम्ही 20% टाइम डिव्होट करू शकता. तिसऱ्या क्वाड्रंटला 20% आणि चौथा जो क्वाड्रंट आहे त्याला तुम्ही 10% टाइम देऊ शकता. प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षानुसार किंवा त्याचा रिलेव्हन्सीनुसार हे पर्सेंटेज बदलू शकतं, पण सांगण्याचा क्रक्स एवढाच आहे की आपण इम्पॉर्टंट आणि अर्जंट हे ओळखायला शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट जो आहे की आपल्याला बऱ्याचदा फ्रस्ट्रेशन येतं की एवढं मोठं रेफरन्स बुक वाचून समोर बघून आपल्याला वाटतं हे काय माझ्याच्याने होणार नाही. त्यामुळे एकच गोष्ट तुम्ही आयुष्यभर डोक्यामध्ये ठेवा की इट इज नॉट नेसेसरी अँड पॉसिबल ऑल्सो टू कमांड होल सिलेबस.
म्हणजे आपल्याला काय संपूर्ण सिलेबसवर कमांड मिळवायचा हा आपला उद्देश नाहीये. आपला उद्देश आहे, पहिला उद्देश जसं मी स्टेअर केस मेथड म्हणालो, की आपल्याला पहिला उद्देश ठरवावा लागेल की मला पास व्हायचं आहे, की मला फर्स्ट क्लास मिळवायचा आहे, की मला डिस्टिंक्शन मिळवायचं आहे, की मला तुमच्या क्लासमध्ये रँक पण मिळवायचं आहे, तुमच्या कॉलेजमध्ये रँक पण मिळवायची, तुमच्या विद्यापीठात रँक पण मिळवायची, किंवा आउटस्टँडिंग हे मिळवायचं आहे. तर तुम्ही जर तुमचा गोल ठरवला असेल तर तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी डिफाईन करता येईल. आणि कुठल्याही विषयाच्या बाबतीत म्हणजे मला असं वाटतं की नो बडी इज एक्सपर्ट, कारण नॉलेज जे आहे ते क्षणाक्षणाला वाढतंय आणि कुणी असं म्हणू शकणार नाही की माझी ह्या विषयावरती संपूर्ण कमांड आहे. फक्त एक गोष्ट आहे की तुमच्यामध्ये ॲटिट्यूड पाहिजे की मला ज्या दिवशी ह्या गोष्टीची गरज पडेल त्या दिवशी मी ती गोष्ट शिकणार आहे. आता लिसनिंग स्किल जी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे स्किल आपण जनरली इग्नोर करतो आणि ते अत्यंत महत्त्वाचं स्किल आहे. आणि पर्टिक्युलरली या कोरोनाच्या पिरियडमध्ये की जेव्हा आपलं एज्युकेशन हे मोस्टली ऑनलाईन पद्धतीत झालंय तेव्हा लिसनिंग स्किल हे अत्यंत महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. आता हे स्किल काय आहेत, अत्यंत बेसिक पासून जाऊयात. पहिल्यांदा आपण लिसनिंगची डेफिनेशन बघूयात. इट इज अ टेक्निकल डेफिनेशन. लिसनिंग इज अ प्रोसेस ऑफ रिसिव्हिंग, कन्स्ट्रक्टिंग मिनिंग फ्रॉम अँड रिस्पॉन्डिंग टू स्पोकन अँड ऑर नॉन व्हर्बल मेसेजेस. म्हणजे लिसनिंग म्हणजे काय, ही एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपल्या कानावर पडलेल्या जे शब्द आहेत ते शब्द आपण ग्रास्प करायचे म्हणजे स्वीकारायचे आहेत. त्यानंतर त्या शब्दातून एक कन्स्ट्रक्टिव्ह मिनिंग आपल्याला काढायचं, म्हणजे आपल्या कानावर जे शब्द पडतात ते आपल्या मेंदूपर्यंत जातात न्यूरॉनच्या माध्यमातून, आणि मेंदू मग ह्या सगळ्या शब्दांचं प्रोसेसिंग करून आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनावरती एक इमेज तयार करत असतो. आणि ह्या इमेज आपल्याला बघून आपल्याला रिस्पॉन्ड करायचं की जे काय वक्ता समोरचं बोलतोय तो कुठल्या विषयावर बोलतोय. आणि हे रिस्पॉन्स आपल्याला कशा पद्धतीने करायचे की आपल्या मे बी आपण मान हलवून किंवा हसून किंवा जे काय तुमच्या मनामध्ये फिलिंग मी जे बोलतो ते त्याच्याबद्दल आपल्याला रिस्पॉन्स येते. लिसनिंग म्हणजे इट इज अ प्रोसेस स्टार्टिंग फ्रॉम स्पीकर अँड एडिंग विथ यू, अशी ही प्रोसेस आहे. आता आपण दोन शब्द नेहमी ऐकतो, एक शब्द आहे हिअरिंग आणि दुसरा आहे लिसनिंग. मी इथे लिसनिंग असा शब्द वापरला, हिअरिंग मी असा शब्द वापरला नाही. तर ह्या दोन शब्दामध्ये काय फरक आहे हे जर आपल्याला समजलं तर मी लिसनिंगवर एवढा स्ट्रेस का देतो हे आपल्याला समजेल. तर पहिलं हिअरिंग म्हणजे काय, इट इज अ ऍक्ट ऑफ परसिव्हिंग साऊंड बाय इयर. म्हणजे आपल्या कानावर जे काय पडतंय ते ऐकणं म्हणजे लिसनिंग आहे. सॉरी, ते ऐकणं म्हणजे हिअरिंग आहे. आणि लिसनिंग म्हणजे काय, इट रिक्वायर्स कॉन्सन्ट्रेशन. थोडक्यात आता मी तुम्हाला जे लेक्चर देतोय याच्यामध्ये माझाही आवाज येतोय आणि काही आपले लिसनर जे आहेत त्यांनी पण चुकून माईक अनम्यूट राहिल्यामुळे किंवा म्यूट न झाल्यामुळे ते काही जे बोलतात ते तुम्हाला ऐकू येत आहे. तर तुम्ही जर हिअरिंग करत असाल तर दोन्ही पण साऊंड तुम्हाला ऐकू येणार आहेत. मात्र तुम्ही लिसनिंग मोड मध्ये असाल तर तुम्हाला फक्त मी जे सांगतोय ते ऐकू येईल, कारण यू आर इन अ कॉन्सन्ट्रेशन मोड. त्यामुळे आपण अभ्यास करताना, आपण कुठल्याही लेक्चरमध्ये असताना आपण मी हिअरिंग मोडमध्ये असता कामा नये. त्यामुळे बाहेर पक्ष्यांचे आवाज येतोय का, इथे फॅनचा आवाज येतोय का, एसीचा आवाज येतोय का, बाहेर कुणी गाणं म्हणते का, हे आपल्याला काहीही ऐकू येता कामा नये. आपल्याला फक्त आपल्याला जे टार्गेट आहे, जे काय वक्ता सांगतोय किंवा टीचर सांगतात तेच फक्त ऐकू आलं पाहिजे. दॅट इज अ लिसनिंग. सेकंड, हिअरिंग इज अ फिजिकल प्रोसेस. हिअरिंग मध्ये आपल्याला काही करावं लागत नाही. इव्हन आपण झोपलो तरी आपल्या गोष्टीवर काहीतरी शब्द पडतात आणि कधी कधी ते शब्द ऐकू येतात आणि जाग पण येते. मात्र लिसनिंग इज अ सायकोलॉजिकल प्रोसेस. म्हणजे लिसनिंग मध्ये पुढचा भाग आहे, माझ्या कानावर पडलेल्या गोष्टींवरती मी प्रोसेस करून मी रिस्पॉन्स काहीतरी देणार आहे. कधी कधी वक्त्याने जर प्रश्न विचारला असेल त्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर द्यायचं देखील मला हे कसं बसलं पाहिजे. दॅट इज अ सायकोलॉजिकल प्रोसेस आणि ही ट्रेंड प्रोसेस आहे. हिअरिंग इज अ पॅसिव्ह. तुम्हाला काही करावं लागत नाही. तुमच्या कानावर शब्द पडणार आहेत, कान ते मेकॅनिकली ऐकणार आहेत, त्याचं प्रोसेसिंग करणार आहेत. बट लिसनिंग इज ऍक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला जर ऍक्टिव्ह लिस्नर व्हायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या वेळेचा चांगला वापर करायचा असेल तर तुम्हाला ऍक्टिव्हली मी जे काय म्हणतो ते ऐकावं लागेल आणि त्या पद्धतीने करावं लागेल. हिअरिंग इज अ नॅचरल अँड लिसनिंग इज अ स्किल. आणि हे स्किल असल्यामुळे मी तेवढे किंवा एवढा वेळ या स्लाइडवर आपल्याला असं वाटतं की कानावर जे सगळं मला समजतंय. मात्र तुम्ही जर लिसनिंग मोड असाल, तुम्हाला ह्या सगळ्या स्किल जर आल्या की कसं इफेक्टिव्हली ऐकायचं, मी त्याच्याबद्दल पुढच्या स्लाइडमध्ये बोलणार आहे की हे लिसनिंग हे स्किल कसं आपण वाढवलं पाहिजे. आणि हे वाढवायचं असेल, पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा आपण फिजिकल लेक्चर मी देत असो तेव्हा मी स्टुडंटच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना समजतंय का, त्यांच्या माना हलतात का, त्यांना इंटरेस्ट आहे का, ते बोर होतात का, हे गोष्टी मला परसिव्ह व्हायच्या. दुर्दैवाने ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून तशी सोय नाही. पण मी असं अज्युम करतोय की तुम्हाला ह्या गोष्टी पटत असतील किंवा भावत असतील, त्याबद्दल त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा अवलंब करत असणार आहे. पण आता ह्या पद्धतीने आपण जर निश्चित लिसनिंग मोडमध्ये आपण जर गेलो तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होणार आहे.
आता ह्या स्लाइडमध्ये कम्युनिकेशन बद्दल मी तुम्हाला थोड्याशा फॅक्ट्स सांगणार आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी शिकतो आणि त्या शिकल्यानंतर त्याचा किती टक्के वापर आपल्या आयुष्यामध्ये जगताना करत असतो, मात्र त्याच्यामध्ये लिसनिंगचं कसं कमी महत्व आहे याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. तर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी ऐकायला शिकतो आणि आयुष्यभराचा जर आपण विचार केला तर लिसनिंग हे जे स्किल आहे ते सगळ्यात जास्त वेळा आपल्याला कामी येतं. म्हणजे 45% वेळा लिसनिंग हे स्किल आपल्याला कामी येतं. साधं एकदम थोडं लाईटली जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर बऱ्याचदा अशा गोष्टी तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये होतात की बऱ्याच लोकांना खूप काही सांगायचं असतं पण त्यांना ऐकणार कोण नसतं. इफ यू आर अ गुड लिसनर, समोरच्या ज्या काय भावना आहेत ते आपल्याला जर समजून घेता आल्या, त्यातून जर आपल्याला शिकता आलं तर इट इज अ व्हेरी गुड फॉर आवर लाईफ ऑल्सो. आता हे इतकं महत्त्वाचं असताना आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याच्याबद्दल कुठेही शिकवलं जात नाही की तुम्ही हे लिसनिंग स्किल कसं केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी मुद्दाम ह्या 4 स्लाइड या प्रेझेंटेशनमध्ये टाकलेल्या आहेत. आपण थोडे मोठे होतो, म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर आपण आधी ऐकायला शिकतो, आणखी मोठे झाल्यानंतर आपण बोलायला शिकतो. स्पीकिंग इज द नेक्स्ट हायर स्किल, आपण नंतर शिकतो आणि आयुष्यामध्ये आपल्याला 30% वेळा हे स्किल कामाला येत असतं. त्यानंतर आपलं रीडिंग स्किल, आणखी मोठे झाल्यानंतर आपण वाचायला शिकतो. आयुष्यामध्ये 16% वेळा हे स्किल कामाला येतं असं एक स्टडी आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे स्किल आहे ते आहे रायटिंग स्किल. आपण त्यानंतर लिहायला शिकतो. आयुष्यामध्ये फक्त 9% वेळा आपण रायटिंग स्किल वापरत असतो. म्हणजे आपल्या जर ह्या फॅक्ट जर बघितल्या तर आपल्या लक्षात येईल मोस्ट इंडिव्हिज्युअल्स आर इनइफिशियंट लिसनर. कारण आपल्या आयुष्यामध्ये जवळपास 50% वेळा आपल्याला हे स्किल वापरायचं असतं, मात्र आपण इनइफिशियंट लिसनर असल्यामुळे समोरचा काय सांगतोय आणि त्याचा अर्थ आपण आपल्या मनामध्ये काय लावतोय याच्यामध्ये जर डिफरन्शिएशन आलं तर डेफिनेटली आपले कन्फ्युजन वाढणार आहेत, आपल्याला गोष्टी लक्षात राहणार नाही आणि कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. त्यामुळे ह्या स्किलकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता ही आणखी एक फॅक्ट तुम्हाला सांगणार आहे की आपल्या मनाची कॅपॅसिटी किती आहे, आपलं जे माइंड आहे त्याची कॅपॅसिटी काय आणि कॉन्सन्ट्रेशन आपण का केलं पाहिजे याच्याबद्दल मी हे कॉन्सन्ट्रेशन आपलं लक्ष भरकटतं याला एक सायंटिफिक कारण आहे आणि ते कारण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. मी आता जरी तुमच्याशी बोलत असलो तरी मला कल्पना आहे कुणी फोनवर बोलत असेल किंवा कुणी काहीतरी वेगळा विचार करत असेल, कुणी काहीतरी लिहित असेल, तर प्रत्येकाच्या ऍक्टिव्हिटी वेगळ्या चालत असतील. याचं कारण काय आहे तर ते कारण मी या स्लाइडमध्ये सांगतोय. तर मी ज्या स्पीडने आता तुमच्याशी बोलतोय ते स्पीड साधारणपणे 125 वर्ड्स प्रति मिनिट एवढा आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये 1.25 शब्द मी आता बोलतोय. थिंकिंग स्पीड काय, आपलं मन ज्या पद्धतीने विचार करतं त्याचा स्पीड जर आपण विचार केला तर ते स्पीड आहे 1200 वर्ड प्रति मिनिट. याचा अर्थ काय झाला की मी जे काय बोलतोय ते तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला तुमच्या माइंडचा फक्त 10% भाग वापरावा लागतोय. म्हणजे तुमचा माइंडचा उरलेला 90% भाग तुम्ही इतरत्र कुठेही वापरू शकतात आणि तरी माझे शब्द ऐकू शकता. मात्र इथेच आपली गल्लत होते की माझे शब्द तुम्ही ऐकू शकतात पण त्याच्या पुढचं जे सायकोलॉजिकल प्रोसेसिंग आणि रिॲक्शन जो आपल्याला द्यायचं आहे ते दुर्दैवाने आपलं होत नाही. त्यामुळे इफेक्टिव्ह लिसनिंग डिपेंड्स ऑन युटिलायझेशन ऑफ रेस्ट 90% कॅपॅसिटी. म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट ऐकत असाल, तुम्ही पाहत असाल किंवा एखादं पुस्तक वाचत असाल त्याच्यावेळी आपण जे रिडिंग स्पीड आहे किंवा आपलं लिसनिंग स्पीड आहे ते आपल्या माइंडच्या प्रोसेसिंग कॅपॅसिटीपैकी एवढं कसं आपल्याला करता येईल, दॅट इज नंबर 1. नंबर 2 की आपलं जे लिसनिंग इफेक्टिव्ह लिसनिंग आहे ते प्रोसेसिंगवर डिपेंड आहे. त्यामुळे मॅक्सिमम आपलं माइंड हे माझ्या विषयाकडे कसं लक्ष तुम्ही ठेवाल याच्याकडे जर आपण लक्ष ठेवलं तर 100% कॅपॅसिटी आपल्याला वापरता येईल आणि एका वेळी जर आपण एक काम केलं तर आयुष्यभर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण कुठल्या गोष्टी ह्या लिसनिंगसाठी केल्या पाहिजे ते मी बोलणार आहे. नंबर 1, स्टॉप टॉकिंग. जर मी तुमच्याशी बोलत असेल आणि तुम्ही जर आणखी कुणाशी बोलत असाल तर डेफिनेटली यू विल नॉट गेट माय पॉईंट. त्यामुळे यू कॅन नॉट लिसन व्हाईल टॉकिंग. मी जेव्हा सांगेल तेव्हा तुम्ही ते फक्त गप्प राहून ऐकलंच पाहिजे. सेकंड, गिव्ह फीडबॅक टू स्पीकर बाय नॉडिंग युअर हेड. आता ह्या केसमध्ये आपल्या केसमध्ये मी तुमच्या समोर दिसत असेल तर तुम्ही मला दिसत नाही की तुमचा फीडबॅक काय, पण तुम्ही कुठेही असाल, तुम्ही जे काय वाचताय किंवा ऐकताय त्याच्याबद्दल तुमचा फीडबॅक जर तुम्ही दिला तर डेफिनेटली इट इज अ सायकोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल प्रोसेस. आणि जेव्हा तुमची सायकोलॉजिकल फिलिंग किंवा फिजिकल प्रोसेस मधून एखादी डिनोट करताय त्याचा इफेक्ट हा लॉंग टर्म मनावरती होत असतो. त्यामुळे कधीही तुम्ही तिथे बसला आहात तर तुम्हाला समजत असेल तर मान हलवा, समजत नसेल तर मान तशी हलवा की मला समजलं नाही, ती गोष्ट नोट डाऊन करा. तिसरी गोष्ट, पे अटेन्शन व्हॉट इज सेड.
म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता दुर्दैवाने ह्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने एवढ्या होत नाहीत, तरी पण तुम्हाला हे स्किल आयुष्यभर आता अंगीकार त्याचा करावा लागेल. कारण अदरवाईज मला औरंगाबादमध्ये येण्यात आणि तिथे लेक्चर एवढा वेळ कधी मिळाला असता आय डोंट नो, पण तुम्हाला ही संधी मिळाली, त्यामुळे ही एक संधी त्याकडे बघितलं पाहिजे. आणि कुठल्या काय बोलतोय सोबतच तो बोलताना कुठल्या भावना व्यक्त करतो, त्याच्या शब्दातील उतार कसे आहेत, फेशियल एक्सप्रेशन कसं आहे, त्याचं जेस्चर कसं आहे, कशा पद्धतीने तो हातवारे करतो, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला होत असतो. त्यामुळे केवळ शब्द हे महत्वाचे नाही, तर शब्दाबरोबरच ते दृश्य देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि तुम्ही जेवढं कॉन्सन्ट्रेशन हे सगळं बघाल, मग तुम्हाला 90% जी कॅपॅसिटी आपली वापरायची ती जर तुम्ही ह्या व्हर्बल याच्यामध्ये जर वापरली, आता ह्या मुद्दाम स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय कारण एक पॉइंट वाईज आपण जातोय आणि तुमचं लक्ष इतर जर जाऊ नये म्हणून स्पेसिफिकली मी हे सगळे मुद्दे मांडतोय. लिसन टू वर्ड अँड ट्राय टू पिक्चर व्हॉट द स्पीकर इज सेइंग. म्हणजे मी जे काय बोलतो त्याच्याबद्दल एक पिक्चर, एक इमेज तुमच्या डोळ्यासमोर तयार करा, की जी इमेज तुम्हाला आयुष्यभर त्याच्यामधून तुम्हाला माहिती मिळत राहील. अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स ऑर ॲटलिस्ट कंट्रोलिंग देम. जे काय बाहेर आवाज येतात ते आवाज आपण दुर्लक्षित केले पाहिजे, त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलं पाहिजे आणि अशी सवय लावली पाहिजे की जे काय समोर घडतंय, जो काय माझा टॉप अजेंडा आहे त्याच्याकडेच मी लक्ष दिलं पाहिजे. फेस द स्पीकर अँड मेंटेन आय कॉन्टॅक्ट. आता दुर्दैवाने ही पण गोष्ट इथे शक्य नाही, पण जेवढं काय आपण स्पीकर सोबत आय कॉन्टॅक्ट ठेवू तेवढं आपल्याला चांगलं त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होण्यामध्ये मदत होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो एक पॉईंट सांगायचा आहे की जज कंटेंट नॉट डिलिव्हरी. आता मी हे लेक्चर कसंही देत असेल तर हे लेक्चर कसं देतो याच्यावर विचार करण्यापेक्षा मी जे काय सांगतो त्याच्यावर जर आपण विचार केला तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. फाइंड एरियाज ऑफ इंटरेस्ट, की ह्या सगळ्या स्पीकिंगमध्ये माझे का बरं मी एवढं तळमळीने तुम्हाला सांगतोय आणि तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या ह्या सगळ्या कंटेंट सोबत लिंक होत आहेत, असे जर एरिया तुम्ही काढले तर तुम्हाला निश्चितच हे सगळं प्रेझेंटेशन इंटरेस्टिंग वाटेल. कुठले हे नॉन टेक्निकल प्रेझेंटेशन असो, कुठले टेक्निकल प्रेझेंटेशन जरी असेल तर आपण कॉमन एरिया ऑफ इंटरेस्ट जर शोधायला गेलो तर निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट वाटू शकतो. कीप युअर माइंड ओपन, बी अटेंटिव्ह बट रिलॅक्स. कधीही आपलं माइंड कन्फाईन ठेवू नका. कधीही माझाच सब्जेक्ट बरोबर, माझेच कन्सेप्ट योग्य, माझीच ब्रँच चांगली, इतरांना काही समजत नाही, असं कुठलाही एक बाउंड्री आपल्या मनामध्ये असता कामा नये. एकदम ओपन आपण असलं पाहिजे. आस्क क्वेश्चन ओनली टू इन्शुअर अंडरस्टँडिंग. म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही घेतलंच पाहिजे. तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न साचले आणि त्याचे जर उत्तर तुम्ही घेतले नाही तर निश्चितच काही वर्षांनी त्याचा त्रास आपल्याला होतो आणि आपल्याला हॅबिटच राहत नाही की आपण त्या क्वेश्चनचं रिझोल्युशन आपण करून घेऊ. त्यामुळे डेफिनेटली क्वेश्चन विचारा. म्हणजे तुम्हाला समजलं हे सुद्धा सिद्ध करण्यासाठी प्रश्न विचारणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि वेट फॉर स्पीकर टू पॉज टू आस्क क्लॅरिफाईंग क्वेश्चन. म्हणजे जनरली जेव्हा फेस टू फेस आपले डिस्कशन चालू असतं तेव्हा काही व्यक्तींची अशी सवय असते की स्पीकरने उत्तर देण्यापूर्वीच पुढचा प्रश्न किंवा त्याला जोडून उपप्रश्न ते विचारत राहतात. तर आधी स्पीकर नेमका काय म्हणतो हे आधी समजून घ्या आणि त्यांची भूमिका पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जर आणखी उपप्रश्न असतील तर निश्चित ते विचार. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला असं जाणवतं आपल्या आयुष्यामध्ये निगोशिएशन आणि लिस्निंग हे अत्यंत महत्त्वाचे स्किल दुर्दैवाने दुर्लक्षित राहिलेले आहेत. कुठल्याही आपल्याला साधं कुठेही जायचं असेल तर निगोशिएशन करावं लागतं. निगोशिएशन म्हणजे त्याच्यामध्ये काय जय पराजय किंवा आपला विजय आणि समजय असं अजिबात नाहीये. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचंय, किती निगोशिएट करायचंय ह्या गोष्टी आपल्याला ठरवावं लागतात. आणि दुसरी म्हणजे लिसनिंग. डोंट इंटरप्ट अँड डोंट इम्पोज युअर सोल्युशन. आपल्याला बऱ्याचदा काही वेळा असं असतं की मी त्या विषयाचा एक्सपर्ट आहे आणि समोरचं एखादा जर वक्ता सांगत असेल आणि त्याचं चुकलं जरी असेल तरी आपलं सोल्युशन त्याच्यावर आपण इम्पोज करायला जातो. तर ही दिस इज व्हेरी रॉंग. त्याचं म्हणणं चुकीचं असं तुम्ही सांगू शकता पण तो इम्पोज करायचा प्रयत्न करू नका. या 5व्या याच्यामध्ये मी तुम्हाला नोट्स कशा घ्यायच्या याच्याबद्दल अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं जे महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे की आयुष्यामध्ये कधीही दुसऱ्याच्या नोट्स वापरू नका. आपल्याला जो काय नोट्स म्हणजे काय की नोट्स म्हणजे अशी एक पद्धत आहे की मला जे समजलं किंवा मला जे समजलं नाही ते माझ्या भाषेमध्ये माझ्या नोटबुकमध्ये लिहून काढणं, दॅट इज नोट्स. इव्हन तुम्ही मगाशी जे म्हणालो पुस्तकाच्या कडेला लिहा, दॅट इज ऑल्सो फॉर्म द पार्ट ऑफ नोट. त्यामुळे पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की जसं आपले उतरंड जर मांडली आपण रिसोर्सेसची तर सगळ्यात आधी आहे रेफरन्स बुक, नंतर आहे टेक्स्ट बुक आणि त्याच्यानंतर आहे नोट्स. आपण जनरली काय करतो की थिकनेसवर जातो की कमीत कमी पानं कशाची आहेत तर नोट्सची आहे. मग नोट्स पासून अभ्यास करायला सुरुवात करतो. त्यामध्ये तोटा काय होतो की नोट्स, समजा मी जर माझ्या नोट्स काढत असेल तर माझ्या नोट्समध्ये मला जे ऑलरेडी माहीत आहे त्या गोष्टी मी परत नोट्समध्ये लिहित नाही. आता त्याच गोष्टी तुम्हाला माहीत असतील याची काही खात्री नाही.
त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या दोघांच्या बेंचमार्कमध्ये किंवा डेटममध्ये फरक आहे आणि हा ओळखून आपण आपल्या नोट्स तयार केल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा स्वतःच्या हाताने आपल्या नोट्स काढतो तेव्हा आपण सायकोलॉजिकली देखील त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जातो आणि आपल्या हाताचा एक त्याच्यामध्ये एक अशी सवय आपल्या हाताला लागते की कशा पद्धती आपण लिहित जायचं आणि एक त्याच्यामध्ये डेमो देखील आपला होत असतो. मेक हॅबिट ऑफ टेकिंग नोट्स इन क्लास अँड ड्युरिंग सेल्फ स्टडी. आपण स्वतः अभ्यास करत असू किंवा क्लासमध्ये असू, नोट्स म्हणजे असं नाही की मी जो बोललेला शब्द आपण उतरून घ्यायचा किंवा लेक्चरर जे सांगेल ते प्रत्येक शब्द आपल्या याच्यामध्ये उतरून घ्यायचं. नोट्सचा खरा क्रक्स कशामध्ये की तुम्हाला मी आता माझ्या प्रोफेशनल लाईफचं देखील एक्झाम्पल सांगतो की मी बऱ्याचशा कमिटीमध्ये इन्व्हॉल्व आहे. आमच्या वेगवेगळ्या समित्या असतात, त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट होत असतो. वेगवेगळ्या डिपार्टमेंट सोबत कमिटी असतात. पूर समिती आहे, आमच्या कामकाजाची समिती आहे, ई प्रशासन समिती आहे. तर नोट्स काढायच्या म्हणजे काय करायच्या की आपण त्या मीटिंगमध्ये एखादा 2 किंवा 2 जे महत्वाचे शब्द असतात ते आपण लिहायचे. याचा इम्पॅक्ट असा होतो की त्या 2 शब्दावरून आपल्याला एक वाक्य सुचतं. ते एका वाक्यावरून आपण पॅरेग्राफ तयार करू शकतो आणि त्या पॅरेग्राफवरून काय चर्चा झाली हे आपण काढू शकतो. दिस इज अ स्किलफुल ऍक्टिव्हिटी. मी असं म्हणणार नाही की विदिन अ 1 डे किंवा 24 आवरमध्ये तुम्हाला स्किल येईल, पण जर तुम्ही अशा पद्धतीने नोट्स काढायची सवय ठेवली तर डेफिनेटली तुम्हाला नंतर फक्त तुमच्या डायरीमध्ये 1, 2, 4, 10 जर बुलेट पॉईंट मिळाले तर त्या बुलेट पॉईंटवरून तुम्ही त्या बैठकीत काय चर्चा झाली सगळं डिकोड करू शकाल. अशी ताकद त्या शब्दामध्ये असली पाहिजे. आता अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण माझ्या समजुतीप्रमाणे आपण 3 व्हर्जनच्या नोट्स काढल्या पाहिजे. का ते मी नंतर सांगतो, पण आधी कशा काढायचे ते आधी सांगतो. पहिलं व्हर्जन म्हणजे काय की तुम्ही रेफरन्स बुक मधून जर अभ्यास करत असाल तर त्या रेफरन्स बुकचा एक चॅप्टर तिथं जर 50 पानाचा असेल तर ते 50 पानाचं लिटरेचर आपल्याला 10 पानामध्ये कॉम्प्रेस करता आलं पाहिजे. मग दॅट इज अ फर्स्ट व्हर्जन ऑफ नोट. सेकंड व्हर्जन काय की ही जी 10 पानं तुम्ही तयार केली त्या 10 पानाचं रिव्हिजन करायचं आणि त्याची 3 पानं तयार करायची. आणि लास्ट व्हर्जन म्हणजे काय की हे जे काय तुमची 3 पानं तयार केली ती अर्धा ते 1 पानामध्ये तुम्ही वाचवायचं आणि असं संपूर्ण विषय आपला 2 किंवा 3 पानामध्ये बसला पाहिजे. एवढी जर तुमची तयारी झाली तर ही तयारी तुमच्या आयुष्यभर तुम्हाला उपयोग येणार आहे. याचा फायदा आता तुम्हाला हे असं का करायचं हे सांगतो. जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगची एक्झाम द्यायला जाल किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला जाल, UPSC असेल किंवा MPSC असेल, त्या एक्झाम मध्ये काय होतं की आपण गेल्या 4 वर्षामध्ये जे काय 30-40 विषय शिकलो असेल त्या 30-40 विषय प्लस मराठी प्लस इंग्लिश प्लस जनरल नॉलेज या सगळ्यांची मिळून 1-2 पेपर असतात आणि हे 2 पेपर आपल्याला एका किंवा 2 दिवसामध्ये अटेम्प्ट करायचे असतात. जर आपल्याकडे एका विषयासाठी 2 पानाच्या नोट्स तयार असतील आणि त्याची रिव्हिजन आपण केली, कारण आपण एकदम टेन्स, मी परीक्षेबद्दल शेवटच्या स्लाइडमध्ये बोलणार आहे, तर परीक्षेच्या वेळी आपल्या हातात जर अशा 2 पानाच्या नोट्स एका विषयाच्या असतील तर अशी 10 पानं डोळ्याखालून घातली तरी तुम्हाला सगळ्या विषयाची रिव्हिजन होते. ह्या 10 पानावरून तुम्हाला 400 पानं तुमच्याच सेकंड व्हर्जन नोटमधले आठवतात, त्याच्यानंतर फर्स्ट व्हर्जन नोटमधले आणखी डिटेल डायग्राम आणि सगळे शब्द आठवतात आणि त्याच्यावरून तुम्ही रेफरन्स बुकचं सगळं पान आठवतात. तर अशा पद्धतीने जर केलं तर आपल्याला आयुष्यभर, कारण मी परत आयुष्य हा शब्द वापरतोय कारण आपण जनरली मी सुद्धा तुमच्यासारखं असताना आपल्याला इंजिनिअरिंग करायचं म्हणजे आपल्याला त्या विषयामध्ये पासिंग मार्क किंवा जे काय तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल ते मिळवणं आणि तो विषय नंतर विसरून जाणे असा एक ऑब्जेक्टिव्ह त्यावेळी माझाही होता. मात्र आता जाणवते की आपण त्याच वेळी असा अभ्यास केला असता तर डेफिनेटली मला रिस्टडी करायची वेळ आली असते. त्यामुळे तुम्ही जसं मी म्हणालो डू इट राईट फर्स्ट टाइम, तर तुमचा टाइम आहे पहिल्यांदा तितका चांगला अभ्यास करा की तुम्ही 50 वर्ष जरी झालं तरी तुमच्या हातात जर ही नोट दिली की तरी तुम्हाला सगळं डिकोड व्हायला लागतं, कारण आपल्या आयुष्याच्या आठवणींचा एक महत्वाचा ठेवा अशा ह्या नोट्स म्हणतात आणि त्यामुळे ह्या नोट्स आपल्याला आयुष्यभर कामी येतात. आणि त्या कम्प्युटरमध्ये आपण झिप आणि अनझिप करतो तशाच पद्धतीची प्रोसेस आहे, सायकोलॉजिकली आपल्या मनामध्ये होत असते. जसे मी मगाशी म्हणालो की कुठल्याही परीक्षेला जाण्यापूर्वी तुमचे सगळे पुस्तकं बंद करा, कुठल्याही रेफरन्स बुक उघडायची गरज नाही, फक्त ह्या फायनल जे व्हर्जनचे नोट असतील त्याच्यावर एक नजर फिरवा आणि ह्या सगळ्या 2 पानाच्या नोट्सवरती तुम्हाला सगळ्या विषय तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. माझ्या नोट्स काढायची जी पद्धत आहे ती तुम्हाला मी सांगेल की नोट्स काढताना त्या इतका इंटरेस्टिंग पाहिजे की म्हणजे आपल्याला ते वाचायला देखील असा एक आनंद पाहिजे. तर मी ज्या नोट्स माझ्या करिअरमध्ये काढल्या होत्या त्या ह्या लिंकवर तुम्हाला अवेलेबल आहे. माझी वेबसाईट आहे pravinkolhe.com/cnotes. याच्यावर जर तुम्ही गेलात तर वेगवेगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या विषयावरती माझ्या नोट्स आहेत ते इथे अपलोड आहेत. यू कॅन इझिली डाउनलोड इट. आणि ह्या परत मी सांगतो की जो पहिला मुद्दा सांगितला की ह्या नोट्स तुम्ही अभ्यासाला वापरू शकतात, पण इट इज बेटर टू हॅव युअर ओन नोट्स.
6 इफेक्टिव्ह लर्निंग. आता इफेक्टिव्ह लर्निंगमध्ये आपण काय केलं पाहिजे, म्हणजे थर्ड व्हर्जनची नोट्स आपण जर काढत असू तर आपण काय गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण अभ्यास करत असताना शॉर्ट फॉर्म तयार केले पाहिजे. म्हणजे एखादा कन्सेप्ट समजला तो कन्सेप्ट आपल्याला एका बुलेट पॉईंटमध्ये किंवा एका शब्दामध्ये कसा बसवता आला पाहिजे हे आपण शिकलो पाहिजे. नंतर माइंड मॅप्स. मी हे जे शब्द तुम्हाला सांगतो हे जस्ट गुगल करा. माइंड मॅप हा अत्यंत चांगला पर्याय आहे कुठलाही विषय समजून घ्यायचा. आणि दुर्दैवाने आपलं काय झालं की शिक्षण पद्धती आपण ह्या ब्रँचेसमध्ये आणि सब्जेक्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. म्हणजे काय की आपलं जे आपण शिकतो कशासाठी हा प्रश्न आपण आधी विचारला पाहिजे. शिकतो याच्यासाठी की आपल्याला हे जग समजून घ्यायचं आहे, या जगामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, या कॉन्ट्रीब्युशनमुळे जगाचं काहीतरी भलं व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. आणि चौथीच आणि स्वतःची फायद्याची गोष्ट म्हणजे यातून आपल्याला आपलं पोट भरायचं आहे, आपलं घर चालवायचं आहे, आपल्याला पैसा मिळवायचा आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला हे सगळं जग समजून घेताना आपण काय केलं की हे वेगवेगळ्या डिसिप्लिनमध्ये जग डिव्हाइड केलं. मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आलं, मेडिकल आलं, कॉमर्स आलं, आर्ट्स आलं, असे वेगवेगळे सेगमेंट आपण तयार केले आपल्या सोयीसाठी. जग तसं वेगवेगळं आहे का? नाही, जग हे एकत्र गुंफलेलं आहे. आपण आपल्या शिक्षणासाठी वेगवेगळे सेगमेंट केले. आता इंजिनिअरिंगमध्ये गेलो तर परत त्याच्यामध्ये आणखी सब सेगमेंट आपण केले, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर सायन्स, IT आणि सो ऑन. परत आपण सिव्हिलमध्ये गेलो तर परत RCC, स्टील, जिओ टेक्निकल असे त्याच्यामध्ये स्पेशलाइज केले. आता आपण जेव्हा इंजिनियर होत असतो किंवा MTech करत असतो तेव्हा एखाद्या छोट्याशा विषयामध्ये आपण शिक्षण घेत असतो. याचा अर्थ असा नाही की आपण एवढाच विषय शिकलो तर आपल्याला सगळ्या जगाचं नॉलेज आलं. कारण आपण जर सिव्हिल इंजिनिअरिंग मधला कुठलाही एखादा प्रोजेक्ट बघितला तर तो प्रोजेक्ट काय हवेतमध्ये नसतो. त्या प्रोजेक्टला फायनान्स लागतो, त्या प्रोजेक्टला कॉन्ट्रॅक्ट लागतात, त्याला पैसे लागतात, त्यामुळे कॉमर्सचा विषय येतो. हा प्रकल्प आपण कुठेतरी जमिनीवर उभा करतो त्यामुळे त्याचा एन्व्हायरमेंटचे संबंध येतो. या प्रकल्पासंबंधी लिगल ऍस्पेक्ट असतात, काहीतरी कायद्यांचं पालन आपल्याला करावं लागतं, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट, लिगल ऍस्पेक्ट हे विषय येतात. आर्ट म्हणजे तो प्रकल्प सुंदर दिसावा, ती इमारत छान दिसावी असा आपला प्रयत्न असतो, त्यामुळे आर्टिस्टिक व्ह्यू त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे ह्या माइंड मॅप सारख्या टेक्नॉलॉजीचा जर आपण वापर केला तर तुम्हाला एक विषयाची लिंक दुसऱ्या विषयाशी घालता येईल. आधी ब्रॉड लेवलची माइंड मॅप आपण तयार करू शकतो. तुम्ही गुगल जरी केलं तर प्रत्येक विषयाचे माइंड मॅप तुम्हाला मिळतील. पण खरं काय सांगू का की दुसऱ्याने केलेले माइंड मॅप जर आपण वाचत बसलो त्यातून मजा येत नाही. स्वतः जर आपण तयार करायला गेलो, म्हणजे फॉर एक्झाम्पल माइंड मॅप म्हणजे काय, सिव्हिल हा शब्द लिहिला आणि त्याला गोल केला आणि वेगवेगळे त्याचे फाटे काढले. तर सिव्हिलमध्ये काय, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये आणखी काय, सिमेंट, ॲग्रिगेट, सँड असंच करत गेलो. आता परत सिमेंटमध्ये काय, तर त्याच्यामध्ये सिमेंटमध्ये वेगळे प्रकार. आता माइंड मॅप आपल्याला याच्यामध्ये कागदावर आपण तयार केला आणि तो जर डोक्यामध्ये ठेवता आयुष्यभर आपल्याला ह्या गोष्टी कामाला येतात. लिंक विथ इंटरेस्टिंग थिंग, म्हणजे कुठलाही कन्सेप्ट आपण शिकलो तर हा कन्सेप्ट कशाशी मिळता जोडला. तुम्ही जर आता आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क जर बघितलं तर आपण हे मॅपिंग आपल्या मेंदूमध्ये सारखं होत असतं की आपण जी गोष्ट बघतो ती कशाशी मिळते जुळते. तर आपल्याला आपण जे नवीन ज्ञान ॲक्वायर करणार आहोत त्याचं लिंकिंग जर आपल्याला करायचं असेल तर ह्या गोष्टी आयसोलेशनमध्ये ठेवता कामा नये, त्याचं लिंकिंग आपल्या नॉलेज सोबत झालं पाहिजे. देन ग्रुप स्टडी हे अत्यंत महत्त्वाचं टूल आहे, मात्र त्यासाठी ग्रुप देखील तसा चांगला असणं आवश्यक आहे, नाही तर आपला ग्रुपमध्ये टाइमपास होता कामा नये. आणि ब्रेनस्टॉर्मिंग जर करता आलं तुम्हाला, एखादा विषय जर घेऊन त्याचे वेगवेगळे अँगल, तुम्हाला कल्पना असेल की IIT किंवा IIM मध्ये काय करतात की IIT मध्ये शिक्षण हे 2 वे असतंय. म्हणजे टीचर आपल्याला शिकवतात हा एक भाग झाला, मात्र दुसरा भाग असा आहे की आपल्याला आपले जे सहाध्यायी असतात, आपले कलिग जे असतात ते देखील आपल्याला शिकवतात. आपल्याला दर आठवड्याला IIM मध्ये मी शिकलो, IIM मध्ये शिकवण्याची पद्धत अशी आहे की तुम्हाला एक मेल पाठवला जातो, एक रिसर्च पेपर दिला जातो, त्या रिसर्च पेपरच्या आधारे काही एक ग्रुप केलेला असतो. दरवेळी हे ग्रुप बदलत असतात, म्हणजे तुमच्या इथल्या लिडरशिप, टीम बिल्डिंग या सगळ्या ऍक्टिव्हिटी देखील नकळत घडत असतात. आणि ह्या ग्रुपला हा जो काय रिसर्च पेपर दिलेला आहे तो रिसर्च पेपर वाचून त्याच्या वेगवेगळ्या अँगलने आपल्याला त्याचं असेसमेंट करायचं असतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा क्लास असेल तेव्हा हा रिसर्च पेपर आपल्या ग्रुपने 10 मिनिटांमध्ये प्रेझेंट करायचा असतो. आणि सेम रिसर्च पेपर बाकी स्टुडंटला दिलेला असतो, त्यांनी देखील तो वाचून येणं अपेक्षित असतं आणि त्यांनी त्याच्यावर कॉमेंट करणं अभिप्रेत असतं. यातून होतं कसं की आपण एका पर्स्पेक्टिव्हने त्या विषयाकडे बघत असतो, मात्र बाकी स्टुडंट आपल्याला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह देतात. आणि IIM मध्ये पर्टिक्युलरली काय होतं, तिथे इंजिनियर असतात, तिथे डॉक्टर असतात, तिथे CA असतात, तिथे आणखी सायंटिस्ट BSc करून आलेले विद्यार्थी असतात. त्यामुळे मल्टीडिसिप्लिनरी ते फील्ड असतं. प्रत्येक जण आपापल्या पर्स्पेक्टिव्ह मधून बोलत असतो. आणि आपल्याला समाजामध्ये एक चांगले लीडर जर व्हायचं असेल तर आपल्याला त्यांच्याच पर्स्पेक्टिव्ह, मे बी दॅट पर्स्पेक्टिव्ह मे बी रॉंग ऑर राईट, पण त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि तो पर्स्पेक्टिव्ह माहीत असेल तर त्याला उत्तर काय द्यायचं
किंवा तो पर्स्पेक्टिव्ह आपण स्वीकारायचा आणि आपण स्वतःला अपडेट करायचं हे आपल्याला ठरवता येतं. त्यामुळे ग्रुप स्टडी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, प्रोव्हाइडेड तुमच्याकडे टीम तशी तयार झाली पाहिजे. स्पीक आउट लाऊड इन्स्टेड ऑफ सिम्पली रिडिंग. बऱ्याचदा अभ्यास करताना आपण मनातल्या मनात वाचतो. हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघा किंवा स्वतःचा आवाज तुम्ही रेकॉर्ड करून नंतर ऐकून बघा. तुम्हाला असं वाटेल दुसऱ्या कोणाचा आवाज ऐकतोय. तर आपण जेव्हा लिहिताना मोठ्याने वाचत असतो, सॉरी, आपण वाचताना जेव्हा मोठ्याने बोलत असतो तेव्हा आपण एकदा डोळ्याने वाचलेलं आपल्या मेंदूपर्यंत जातं, प्लस आपल्या कानामधून परत एकदा मेंदूतून जातं. त्यामुळे असा डबल इफेक्ट आपल्या याच्यामध्ये होत असतो आणि डेफिनेटली अशा गोष्टी आपल्या स्मरणामध्ये जास्त वेळ राहत असतात. टीच व्हॉट यू हॅव लर्न. दुर्दैवाने बऱ्याच मध्ये हे होतं की आपलं नॉलेज आपल्या स्वतः सोबत आपण ठेवतो, दुसऱ्याला आपण सांगत नाही. मात्र सध्या जर तुम्ही जग बघितलं तर जग हे जसं मी IoT इंटरनेट ऑफ थिंग नावाचं एक कन्सेप्ट आहे, तुम्ही जर गुगल करा तुम्हाला समजेल की भविष्यामध्ये काय होणार आहे की सगळ्या गोष्टी एकमेकाला जोडल्या जाणार आहेत. आज देखील आपण फेसबुक, युट्यूब किंवा ह्या सगळ्या लिंक्डइन याच्या माध्यमातून एकमेकाला जोडला आहोत आणि सगळं नॉलेज हे एकमेकाला ट्रान्सफर होत आहे. त्यामुळे मला जे माहिती आहे ते माझ्यापर्यंतच ठेवेल असं जर आपण वागलो तर या मोठ्या जगामध्ये निभाव आपल्याला लागणार नाही. त्यामुळे जे काय तुम्हाला माहिती आहे ते आपण समाजाला, आपल्या मित्रांना, इतरांना सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माइंड मॅप प्रमाणेच आपल्याला काही डायग्राम काढता आले, पोस्टर काढता आले, जेणेकरून आपल्याला कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. असं जरी केलं तर निश्चित फायदा आपल्याला. आणि लास्ट मंत्र इज प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. सगळ्या गोष्टी एका दिवसामध्ये होणार नाहीत आणि आपल्याला काही कुठे काही नाही. आपण रोज एक एक गोष्ट जरी करत गेलो, स्टेअर मेथड मी सांगितले की रोज स्वतःमध्ये एक एक पायरी जरी आपण इम्प्रूव्हमेंट केली तर निश्चितच आपल्याला यश मिळणार आहे. आता कधी कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा याच्याबद्दल मी थोडं सांगतोय. तर बेसिकली याच्यामध्ये काय आहे की जेव्हा तुम्ही फ्रेश असतात, एनर्जेटिक असतात, तेव्हा नवीन विषय किंवा नवीन टॉपिक आपण घेतला तर त्यात आपल्याला इंटरेस्ट येतो. आणि जेव्हा आपण थकलेला असतो तेव्हा आपण रिव्हिजन किंवा प्रॉब्लेम म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज असं जर आपण करायला गेलो तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होईल. आपण जनरली असं म्हणजे माझ्या इंजिनिअरिंगच्या काळामध्ये असं व्हायचं की इंजिनिअरिंगचं जेव्हा परीक्षा जवळ यायची तेव्हा आम्ही सिलेबसचं पुस्तक हातात घ्यायचो की नेमका सिलेबस काय आहे. पण दुर्दैवाने लक्षात आले की ही जी आपली पद्धती अत्यंत चुकीची आहे. जर तुम्ही डे 1ला सिलेबस तुमच्या हातामध्ये घेतला तर तुम्हाला कळेल की आपण जे काय, आणि आता मी बऱ्याच विद्यापीठांच्या सिलेबस कमिटीमध्ये बोर्ड ऑफ मेंबर आहे. Hello, sir. Ole, sir. Hello. लगाओ ना. Hello. लिव्ह झाले मीटिंग मधून सर.
नेट कनेक्टिविटी लॉस हो गया तो इसलिए अभी चालू हुई सर कनेक्ट। I request all the staff members, please stay due to the network loss from the Praveen Kole sir. Please wait 2 to 3 minutes again. Sir, Sorry, sir. your voice is not. Yes. Technical issue. Now I Okay, think I thank am you. audible. Yes, sir. Yes. सर आपण सांगा आपण कसं करायचं. मी प्रेझेंटेशन कंप्लीट करू की इफ देर आर मेनी क्वेश्चन अँड क्वेश्चन्स वी कॅन स्टार्ट क्वेश्चन अँड आन्सर. We have, yes, sir. We have the question from the Okay. student as well as staff members. So, Okay. can we take, sir, question and answer session right now? Yes, sure. Okay, sir. So, moving towards the question and answer session, the first question from the G.R. Gandhi, sir. Which book you will suggest to the students apart from the academic they should read will help them to build their successful career? चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की माझी वेबसाईटवर मी पुस्तकांची यादी पण दिलेली आहे, पण एकाच पुस्तकाचं नाव सांगायचं असेल तर मगाशी आपले उल्हास सरांनी देखील ते नाव घेतलं की आपण जर यांचं अच्युत गोडबोले सरांचं पुस्तक वाचलं, त्यांचं पुस्तक अत्यंत छान आहे. आणि दुसरं नरेंद्र दाभोळकर यांचं आमचा बाप आणि आम्ही हे एक पुस्तक अत्यंत वाचनीय आहे आणि त्यातून इन्स्पिरेशन आपल्याला मिळू शकेल. त्याचप्रमाणे माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की जयंत नारळीकर सरांचं 4 नगरातील माझे जीवन असं एक पुस्तक आहे. अत्यंत सुंदर पुस्तक आहे, खूप इन्स्पिरेशनल आहे. त्यांच्या आयुष्याचं जर्नी त्याच्यामध्ये दाखवली आणि त्यातून आपल्याला जाणवतं की ही लोक किती स्ट्रगल त्यांच्या आयुष्यामध्ये करतात आणि किती मोठ्या उच्च प्रतीचं यश ते मिळवतात. Thank you, sir. The second question, which is the big failure moment of your life and how you come from them? ओके, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. मी जस्ट स्लाइड शेअर करतो कारण माझ्या स्लाइडमध्ये याच्याबद्दल 1-2-3 स्लाइड आहे, तेवढा स्लाइड दाखवतो आणि याचं उत्तर मी तुम्हाला त्यातून देतो. आपल्याला वेळ कमी आहे. तर सर,
या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला जर अपयशाची भीती वाटत असेल तर मी तुम्हाला माझ्या आयुष्याचं एक एक्झाम्पल देणार आहे. जसं पठाण सरांनी माझं इंट्रोडक्शन करून देताना सांगितलं की मी गोल्ड मेडलिस्ट आहे, IIT मधून शिकलो आहे. मात्र माझ्या आयुष्याची शिक्षणाची सुरुवात कशी झाली ते तुम्हाला सांगायचं आहे की मी 1999 मध्ये जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा म्हणजे मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही किंवा हे वाटत नाही, मी इयर डाऊन स्टुडंट होतो. आणि ह्या वर्षाने मला एवढं शिकवलं. मी आता ह्या प्रेझेंटेशनमध्ये जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या मोस्ट ऑफ द थिंग्स वेअर गिव्हन ड्युरिंग दिस पिरियड. ह्या 1 वर्ष जेव्हा मी घरी होतो त्या वर्षाने मला आयुष्यामध्ये खूप शिकवलं आणि त्यांनी मला सांगितलं की आपण काय केलं आणि काय करायला पाहिजे होतं आणि आपण काय केलं, ह्या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस मी केलं. सुदैवाने माझ्या कॉलेजमध्ये मला तेव्हा काही चांगले फॅकल्टीज पण मिळाले ज्यांनी मला गुरु म्हणून गाईड केलं आणि त्यामधून बाहेर आलो. आणि नंतर मी जसं तुम्हाला मागाशी सांगितलं की एक स्टेअर मेथड ऑफ गोल अचिव्हमेंट, की जर आपण फेल असू, फर्स्ट इयर आपलं जर आपण पास होऊ शकलो नसू तर ऑब्व्हियसली आपल्याला एक छोटंसं गोल आपल्याला डिफाईन करावं लागेल आणि ते गोल आहे ऑल क्लिअर होण्याचं. त्याच वेळेस मी ठरवलं होतं की मला पुढचं जे वर्ष असणार आहे दॅट इयर इज मेड फॉर ऑल क्लिअर, म्हणजे मला किमान सगळ्या विषयामध्ये निघले पाहिजे. आणि सुदैवाने मी त्या पद्धतीने अभ्यास केला. तुम्हाला हे प्रेझेंटेशनमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्यातला 70-80% गोष्टी मी त्यावेळी त्याचा अवलंब केला आणि माझ्या सगळे विषय त्यावेळेस मी ऑल क्लिअर होऊ शकलो. सेकंड इयरला ऑब्व्हियसली नेक्स्ट हायर गोल, जसं मी मग स्टेअर मेथडमध्ये सांगितलं की पुढचं गोल आपण ठरवलं पाहिजे. नेक्स्ट गोल वॉज अ क्लास टॉपर, की माझ्या क्लासमध्ये तरी मी आता टॉपर आलं पाहिजे. आणि 2002 मध्ये मी क्लासमध्ये खरोखर टॉपर. ऑब्व्हियसली थर्ड हायर लेवल गोल इज अ कॉलेज टॉपर. असं ठरवलं की कॉलेजमध्ये देखील आता आपण टॉप आलं पाहिजे आणि थर्ड इयरला मी 2003 मध्ये कॉलेजमध्ये टॉपर आलो सगळ्या ब्रांचेसमध्ये. आणि लास्ट इयरला मी असं ठरवलं की आता आपण युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करण्यासाठी काय करावं लागेल, तर त्या अनुषंगाने मी अभ्यास केला आणि लास्ट इयरला असताना मी युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आलो आणि त्याच्याबद्दल मला गोल्ड मेडल देखील मिळालं. मात्र आपली ही जर्नी इथे थांबत नाही. पुढे गेटची एक्झाम दिली. गेटची एक्झाम नंतर एमटेक मी कंप्लीट केलं. त्यानंतर बऱ्याचशा MPSC एक्झाम दिली, त्याच्यामधून इकडे आलो आणि जेव्हा डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो त्याच्यानंतर देखील मी शिकत राहिलो. आणि कंटिन्युअस लर्निंग म्हणजे IIM इंदोर येथील कोर्स असेल किंवा आता IIT बॉम्बेमधील माझी PhD असेल, या सगळ्या गोष्टी मी इथे करू शकलो. माझं हे सगळं सांगण्याचा उद्देश असा नाही, अजिबात नाही की तुम्हाला मी काय काय शिकलो, किती पदव्या माझ्याकडे, हे सांगण्याचा अजिबात उद्देश नाही. उलट मी कुठल्या पोझिशन पासून कुठल्या पोझिशनपर्यंत गेलो आणि ह्या माझ्या जर्नीमध्ये कुठल्या गोष्टींनी मला कॉन्ट्रीब्यूट केलं हे सांगण्याचा माझा उद्देश होता. आणि मला असं वाटतं जी सक्सेसची स्लाईड मी तुम्हाला दाखवली त्याच्यामधल्या ज्या ॲटिट्यूड, इंटेलिजन्स, हार्डवर्क, त्याच्यामधल्या हार्डवर्क आणि ॲटिट्यूडवर जर आपण जास्त फोकस केलं, आपल्या ज्या स्मार्टनेसच्या कॅपॅबिलिटी त्या आपण एनहान्स केला तर डेफिनेटली आपल्याला त्यातून आपलं यश मिळणार आहे. आणि एक्सेलन्स इज अ जर्नी, इट इज अ नॉट अ डेस्टिनेशन. म्हणजे हा प्रवास आपला यशाचा हा असाच चालू ठेवायचा हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि कुठल्याही ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असेल तर तिथे जाण्यासाठी आपल्याला 100 प्रकारचे रस्ते असतात. आपल्याला ठरवायचं की ऑप्टिमम रस्ता यापैकी कोणता आहे. रिमेंबर एव्हरीथिंग इज पॉसिबल इन युअर लाईफ, यू शुड हॅव करेज टू डू थिंग्स. आणि शेवटची स्टेज माझी अशी होती की नेव्हर गिव्ह अप. बऱ्याचदा आपलं असं होतं की यशाच्या अगदी जवळ आलेलो असतो, मात्र आपल्याला अपयश आलं की आपण मागे फिरतो आणि आपल्याला असं वाटतं की मला हे जमणार नाही. त्यामुळे कधीही थांबू नका, शेवटपर्यंत लढत राहा आणि हे सगळं लढताना एन्जॉय पण करा, की असं नाही की आपल्याला स्ट्रगल करायचं म्हणजे रडत खडतच करायचं आहे. सगळी शिक्षण आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे त्या प्रोसेसमधून जाताना आपण अत्यंत खंबीरपणे अभ्यास केला पाहिजे, आपलं 100% आउटपुट दिलं पाहिजे आणि त्यातूनच आपण यश मिळू शकतो. मला वाटतं अपयशाबद्दल सांगायचं असेल तर म्हणून मी स्लाइड ठेवली होती आणि सुदैवाने सरांनी तो प्रश्न विचारला म्हणून मी ते सांगू शकलो की कधीही असं समजू नका की आपण ग्रामीण भागातून आहोत, आपल्याला हे जमेल की नाही. इनफॅक्ट तुम्ही जर मोठमोठ्या लोकांची आत्मचरित्र वाचली तर तुम्हाला असं दिसेल की ज्यांचं बॅकग्राऊंड हे अत्यंत स्ट्रगलिंग मध्ये गेलं त्याच लोकांनी मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर त्या फेजमधून जात असाल तर डेफिनेटली आपल्याला असं बऱ्याचदा फ्रस्ट्रेशन येतं. तर त्या फ्रस्ट्रेशनच्या बाहेर जाऊन आपण विचार केला पाहिजे की माझं कॉन्ट्रीब्युशन सोसायटीला काहीतरी असणार की नाही असणार. तर हा जर विचार आपल्या मनामध्ये असेल तर निश्चितच या अपयशाच्या फेजमधून आपण बाहेर जाऊ शकतो. थँक्यू सर. Thank you, sir. Next question is how to develop, manage, balance and discipline in study and social life during competitive examination preparation, because nowadays there are a lot of distraction. हा पण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की आपल्या जसं मी मगाशी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये एका स्लाइड मध्ये सांगितलं की आपला वेळ हा अत्यंत मर्यादित आहे आणि ह्या वेळेचा
परफेक्ट वापर आपल्याला कसा करता येईल हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपला जो सोशल लाईफ आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या आयुष्यामध्ये हे आपल्या इंजिनिअरिंगचे 4 वर्षे आणि त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मॅक्सिमम 3 वर्षे द्यावीत असं माझं ओपिनियन आहे. 3 वर्षात जर आपल्याला एखादी पोस्ट मिळू शकली नाही तर आपल्याला प्लॅन बी आपला तयार असला पाहिजे आणि त्या दिशेने आपण गेलं पाहिजे. तर ह्या किमान 7 वर्षासाठी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आयुष्यामध्ये आपलं आयुष्य जर आपण सरासरी 70 वर्ष धरलं तर ही 7 वर्षामध्ये 10% पिरियड हा आपल्याला कम्प्लिटली स्टडी आणि एज्युकेशनसाठी आपण डिव्होट केला पाहिजे. आणि हे जर आपण चांगल्या पद्धतीने डिव्होट केला तर नंतर उरलेली 80-90% जे आपलं आयुष्य आहे ते आपलं सुखी होणार आहे. त्यामुळे एकतर आपल्याला ह्या सोशल ऍक्टिव्हिटी पासून दूर राहिलं पाहिजे. युट्यूब असेल, नेटफ्लिक्स असेल, बरेचसे व्हॉट्सअप असतील, याच्यापासून दूर म्हणजे एकदम त्याला बॅन करता कामा नये, पण एक स्पेसिफिक आपण ठरवलं पाहिजे की दिवसातून एवढे वेळच मी याच्यामध्ये देईल आणि त्यातून युट्यूबचे देखील पॉझिटिव्ह अँगल आहेत त्यातून आपण शिकलं पाहिजे. आणि त्यामुळे माझं असं ओपिनियन आहे की स्वतःला एका कन्फाइंड एरिया बंद करून घ्या आणि केवळ अभ्यास करा, कारण त्यातून परिपूर्ण व्यक्ती आपण घडू शकत नाही. अभ्यास म्हणजे फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग मधला एका स्पेसिफिक विषयाचा अभ्यास म्हणजे अभ्यास नाही, तर त्यासोबतच या समाजामध्ये काय चाललंय हे देखील समजून घेणे हा देखील अभ्यासाचा भाग आहे. आणि डेफिनेटली हा जर अभ्यास तुमचा चांगला असेल तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर निश्चित चांगले मित्र तुम्हाला मिळतील, चांगले गुरु तुम्हाला मिळतील, चांगले दिशा दाखवणारे लोक मिळतील. आपल्याला कल्पना आहे की माहित नाही, पण म्हणजे माझं तरी ऑब्झर्वेशन असं आहे की परीक्षेमध्ये फार उत्तुंग कामगिरी करणारे लोक ही रिअल एज्युकेशन जेव्हा सेक्टर प्रोफेशनल लाईफमध्ये जातात तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे माझं ओपिनियन असं आहे की अभ्यास कराच, तो मॅन्डेटरी आहेच, त्याशिवाय जगामध्ये करिअर नाही. आपलं नॉलेज असेल तर आपल्याला किंमत आहे, विद्वानाला सगळीकडे मान दिला जातो, सन्मान केला जातो, त्यामुळे आपल्याला नॉलेज असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बट ॲट द सेम टाइम आपल्याकडे हे सोशल स्किल देखील असणं आवश्यक आहे. त्यामुळे माझं ओपिनियन असं आहे की दोन्ही सोबत ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. थँक्यू सर. The next question is from Professor Ravish Khan. Sir, did you come into this profession by choice or just by chance? Very interesting question. It is by chance only. पण त्यावेळी हा डिसिजन झाला माझा आणि सुदैवाने एक लाईफ चेंजिंग घटना आपल्या आयुष्यात अशा घडतात की त्यावेळी IIT कानपूरमध्ये समर कॅम्प म्हणून एक उपक्रम राबवला जातो आणि तो उपक्रम असा असतो की भारतातील जे नामवंत इन्स्टिट्यूट आहेत 50 इन्स्टिट्यूट ते निवडतात आणि त्यातले 3rd इयरचे जे टॉपर असतात त्यांना IIT कानपूर येथे ते इन्व्हाइट करतात. 2 महिन्याचा तो कॅम्प असतो आणि आम्ही MTechचे विद्यार्थी त्या कॅम्पला सुपरवाइज करत होतो आणि ह्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही अनेक नामवंत जे इंजिनियर आहेत किंवा जे चांगले स्ट्रक्चर त्यांना भेटी द्यायच्या, त्यांची चर्चा ऐकायची, असा आम्ही सगळा उपक्रम राबवायचा. तर ह्या समारंभामध्ये मला संधी मिळाली की मला आपले जे माझे राष्ट्रपती आहेत अब्दुल कलाम सर यांना राष्ट्रपती भवनात भेटण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आम्हाला इतकं इन्स्पायर केलं की त्यांनी असं सांगितलं की आपण जगामध्ये आपले इंजिनियर्स IIT मध्ये जे असतात ते परदेशात जातात, नोकरी करतात. इट इज रिअली रिक्वायर्ड. म्हणजे आपल्या देशाचं जर नाव मोठं करायचं असेल तर भारताच्या बाहेर जाऊन देखील काम करणं आवश्यक आहे, मात्र त्यासोबतच आपल्या देशासाठी देखील काम करणं आवश्यक आहे. आणि मला तो मेसेज फार भावला आणि तेव्हाच मी ठरवलं, म्हणजे माझा डिसिजन त्याच दिवशी झाला की मी आता गव्हर्नमेंटमध्ये जाईल आणि जे काय माझ्या परीने मला करणं शक्य आहे ते मी काम करेल. त्यामुळे इट इज डेफिनेटली बाय चान्स, इट वॉज नॉट अ प्लॅन ॲट ऑल. थँक्यू सर. The next question. During your engineering, how you deal with frustration and tension? सर कसं आहे आता हा पण फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि कसं आहे की फ्रस्ट्रेशन आणि टेन्शन हा फक्त इंजिनिअरिंगमध्ये असतो असा जर तुमचा समज असेल तर मी आत्ताच वॉर्न करून ठेवतो की देर आर बिगर फ्रस्ट्रेशन अँड टेन्शन इन युअर लाईफ. म्हणजे तुम्ही जर आज सो कॉल्ड यशस्वी लोकांचे चेहरे बघितले तर ते हसरे नसतात. म्हणजे तुम्ही IAS ऑफिसरचे चेहरे बघा किंवा त्या दृष्टीने जो तुम्हाला यशस्वी वाटतो, तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये बघू नका, त्यांचं रिअल लाईफ जे चाललंय त्याच्यामध्ये किती ते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे, सुख आहे, हे जर आपण बघितलं तर आपल्याला जाणवेल की आपण जर एका स्पेसिफिक पदावरती जर आपण काम करत असू तर त्या ठिकाणी फ्रस्ट्रेशन आणि टेन्शन हे इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. मात्र हे जर आपल्याला कॉम्बॅट करायचं असेल किंवा त्याला फेस करायचं असेल तर जनरली आपली रिएक्शन काय असते, कुठले फ्रस्ट्रेशन आल्यानंतर आपण डिमोरलाइज होतो. मात्र अशी जेव्हा वेळ आपल्यावर येते तेव्हा आपल्याला 2 गोष्टी तारू शकतात. एक आहे आत्मविश्वास आणि दुसरं आहे नॉलेज. म्हणजे तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल की ह्या फ्रस्ट्रेशनला ओव्हरकम करून, म्हणजे पहिली गोष्ट, आणि हे ओव्हरकम कसं करायचं, डू नॉट रिइन्व्हेंट द व्हील. जगामध्ये असं फ्रस्ट्रेशन येणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाहीत.
तुम्ही युट्यूबवरची जरी टाकल्यात तर कित्येक यशस्वी लोकांची जी तुम्हाला गाथा मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला ते त्यांच्या आयुष्यामध्ये कसं त्यांनी ओव्हरकम केलं आणि पुस्तक याच्यावरती आहे. आणि त्याचप्रमाणे हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण ओव्हरकम करू शकतो. प्रत्येक याचं रेडीमेड आन्सर आपल्याला देता येणार नाही, पण त्या सिच्युएशन प्रमाणे द बेस्ट काय आहे, उत्तमात उत्तम आपल्याला काय करता येईल ह्या परिस्थितीमध्ये, गिव्हन कंडिशनमध्ये, हे जर आपण शोधलं तर निश्चित त्याच्यावर मार्ग निघू शकेल. आणि असा मार्ग आपल्याला एकदा काढता आला, दोनदा काढता आला तर निश्चित इट बिकम्स हॅबिट. आणि अशी हॅबिट झाली तर आपल्याला आत्मविश्वास येईल की नाही कुठले फ्रस्ट्रेशन आलं किंवा कुठले टेन्शन आलं तर आपण त्यातून बाहेर जाऊ शकेल. माझ्या इंजिनिअरिंगच्या पिरियडमध्ये जर सांगायचं झालं तर बेसिकली माझी जी परिस्थिती कौटुंबिक पार्श्वभूमी होती, त्या पार्श्वभूमीमुळे मला या फ्रस्ट्रेशनमधून ओव्हरकम करण्याची एक उर्मी मिळाली की आपण ग्रामीण भागातून आहोत, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे की आपण शिकलो नाही तर पुढे काही आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे ह्या उर्मीतून मी प्रत्येक गोष्टीला सामोरं घेत गेलो, बरीचशी आव्हानं येत गेली. मात्र डेफिनेटली मला असं वाटतं की त्या फेजमधून मी लवकरात लवकर बाहेर येऊ शकलो. थँक्यू सर. Thank you, sir. Last but not least, we have so many questions, but this is the last question. What are your thoughts to overcome the negativity of the online teaching? व्हेरी गुड. आता या प्रश्नाचं उत्तर देताना मी परत माझा अनुभव सांगतो, म्हणजे जेणेकरून मला जास्त व्यवस्थित तो प्रश्न कोरिलेट करता येईल. मित्रांनो, तुम्हाला मी मगाशी सांगितलं की मी ह्या IIT बॉम्बे या ठिकाणी PhD करत आहे. तर IIT मध्ये जर आपल्याला शिकायचं असेल तर IIT मधला सगळ्यात प्लस पॉईंट काय असतो तो कॅम्पस. मात्र माझं जेव्हा ऍडमिशन झालं होतं तेव्हा कोरोना हा अगदी याच्यावर पीकवरती होता आणि त्याच वेळेस मला जरी गव्हर्नमेंटने मला लीव मंजूर केली असली तरी IITने सांगितले की कोरोना असल्यामुळे आम्ही कॅम्पसमध्ये तुम्हाला कोणालाच अलाउ करू शकत नाही, त्यामुळे ही सेमिस्टर आपली ऑनलाईन राहील. त्यामुळे पहिल्यांदा मी इतका डिप्रेस झालो की मला फ्रस्ट्रेशन आलं की आपण कॅम्पस लाईफ इतकं छान आहे IIT मधलं, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं छान आहे आणि तिथे कसे फ्रेंड सर्कलमधून पण आपण शिकत असतो. स्वतःचं शिकणं, जसं मागाशी म्हणालो, स्वतःचं इंडिपेंडंट लर्निंग आहे प्लस क्रॉस लर्निंग पण आहे. मात्र सुरुवातीला जे फ्रस्ट्रेशन होतं त्याचं नंतर जेव्हा आमचे ऑनलाईन क्लास सुरू झाले त्याच्यातून आम्हाला जाणवलं की जो आपल्याला निगेटिव्हिटी वाटते ती निगेटिव्हिटी हे जे मायक्रोसॉफ्ट टीम्स असतील, झूम असतील, या प्लॅटफॉर्मने त्याची 80% इंटेन्सिटी कमी केलेली आहे. अशा प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन करू शकतात, क्रॉस कम्युनिकेशन करू शकतात. म्हणजे माझ्या शिक्षणामध्ये ऑनलाईन लर्निंगचा मला इतका फायदा झाला की आम्ही रात्री 10-12 किती वाजता आमच्या टीममेट सोबत आम्ही झूम कॉल करायचो आणि त्यातून चर्चा करून शिकायचो. दुसरा फायदा मला असा यातून दिसतो की IIT सारखा कॅम्पस जर तुम्ही बघितला तर IITचे हॉस्टेल आणि क्लासरूम याच्यामध्ये किमान 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे. आणि IIT मध्ये क्रेडिट सिस्टम आहे, म्हणजे तुम्हाला काही क्रेडिट कंप्लीट करावं लागतात आणि हे क्रेडिट वेगवेगळ्या विषयाचे असतात. त्यामुळे एका तुमच्या हॉस्टेलमधून त्या क्लासरूमला जाणे, तो क्लास संपल्यानंतर दुसऱ्या क्लासरूमला जाणे, नंतर लायब्ररीत जाणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आपला खूप वेळ आणि एनर्जी जाते. हेच काम जर विदिन मायक्रो सेकंद जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर जोडता आलं आपल्या क्लासरूम सोबत तर मला वाटतं की आपली वेळ हा आपला प्रचंड वाचलेला आहे. नंबर 2. नंबर 3, IIT सारख्या संस्थेने त्यांची सगळी लायब्ररी ही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली, त्यामुळे तो देखील कन्स्टंट, कुठलाही जनरल असेल, कुठले बुक असेल, ते देखील कन्स्टंट आता राहिलं नाही. आणि नंबर 4 आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जेव्हा एखादा कन्सेप्ट आम्हाला समजला नाही तर आम्हाला रेकॉर्डेड लेक्चर ऐकण्याची संधी उपलब्ध होती आणि तो कन्सेप्ट परत एकदा समजून घेण्याची संधी आम्हाला उपलब्ध होती. प्लस शिक्षण चालू असताना आपल्याला युट्यूबवरती किंवा गुगलवरती, विकिपीडियावरती त्याच्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची एक संधी होती. आपल्या रेग्युलर परंपरागत शिक्षणामध्ये ही संधी आपल्याला तेवढ्या पद्धतीने मिळत नाही आणि एकदा क्लास संपला की आपण जनरली त्या विषयाचं पुस्तक जनरली घरी जाऊन उघडत नाही. त्यामुळे जेव्हा पॅरलल अशी संधी आपल्याकडे असते तेव्हा मला वाटतं की एज्युकेशन आणखी वेगळ्या पद्धतीचं होतं. आता याच्यामध्ये चॅलेंज जे आहे ते फॅकल्टीला फार मोठं चॅलेंज आहे की हे एज्युकेशन मुलांपर्यंत पोहोचतंय आणि त्यातून ते एज्युकेट होत आहेत, हे टेस्ट कसं करायचं, दिस इज अ बिगेस्ट चॅलेंज फॉर दॅट. आणि मला वाटतं की ह्या चॅलेंजवर आपल्या विद्यार्थ्यांनीच स्वतः जर पुढे येऊन अगदी मोरली सगळं शिकून घेतलं आणि त्याच्या अनुषंगाने जर आपण उत्तर स्वतःला बिल्ड करू शकलो तर त्यातूनच मला वाटतं उत्तर मिळेल. तर माझ्या मते ऑनलाईन एज्युकेशन हे आता आपल्यावर थोपवलं गेलेलं आहे, ते स्वीकारण्याशिवाय खेरीज आपल्याकडे पर्याय नव्हता. मात्र ते जर आपण स्वीकारलं असेल तर हे लाईफ लॉंग लर्निंगला तुम्हाला आयुष्यभर कामात येईल. कारण भविष्यामध्ये बऱ्याचशा कॉन्फरन्स ऑनलाईन चालतात, फ्री ऑफ कॉस्ट, यू कॅन रजिस्टर फॉर इट, आणि याची जर तुम्हाला सवय झाली तर कुठली डिपेंडन्सी तुमच्याकडे राहणार नाही. तर मला वाटतं ह्या गोष्टींचा विचार करून आपल्या मनामध्ये जर कुठली निगेटिव्हिटी याबद्दल असेल तर डेफिनेटली आपण ती घालू शकू. ओके सर, थँक्यू.
Thank you very much, sir, for your inspirational talk. To propose vote of thanks, I would like to invite Professor Eki Pardeshi, madam. Over to you, madam. Thank you, Pathan sir. Good afternoon, all students, teachers, and guests. I, Professor Alka Pardeshi, proposing vote of thanks for the session Online Inspired Talk series on behalf of Devgiri Institute of Engineering and Management Studies. Firstly, I thank today's guest, Engineer Praveen Kole, Superintending Engineer, Water Resources Department, Government of Maharashtra, for sharing his views. Sir, I think this will really give an insight of this topic. I especially thanks to our management for encouraging us for arranging such kind of sessions. I thank to Dr. Ullas Shurkar sir for his inspiration, guidance and support for this session. I thank on this occasion to Dr. S.D. Shinde, Head of the Civil Department, and Dr. G.R. Gandhe, Head of PG Department, for his support and help for the session. I am thankful to all faculty members and students for joining and their cooperation. So with the permission of all the dignitaries, I declare this session is over. Thank you. Thank you, sir. Thank you. Yes, sir. Gandhe, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. Yes. Bye. Take care. Thank you, ma'am. Thank you very much.